ॲक्शन. तुम्हाला पिक्चरचं वेड आहे, ॲक्टिंग, स्क्रिप्ट रायटिंग, डिरेक्शन यामध्ये इंटरेस्ट आहे, पण बिलकुल माहीत नाही कुठे सुरुवात करायची, काय करायचं. आज आपण गप्पा मारणार आहोत एका अशा मराठी हस्तीसोबत जे शिक्षणाने सायंटिस्ट जरी असले तरी आज एक मल्टी अवॉर्ड विनिंग फिल्म मेकर आहेत आणि आपल्यासारख्या नवशिक्यांना ते या फील्डबद्दल भरपूर मार्गदर्शनसुद्धा देतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यांचे जे अनुभव आहेत ते आपल्या सगळ्यांना जीवनात उपयोगी ठरतील. चला सुरू करूयात. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. आज आपल्यासोबत आहेत हर्ष भाऊ. थँक्यू हर्ष भाऊ. हर्ष भाऊ प्रोफेशनने एक सायंटिस्ट आहेत, पण अमेरिकेत आल्यानंतर त्यांनी त्यांचं सायंटिस्ट प्रोफेशन सोडून एका नवीन प्रोफेशनकडे त्यांची वाटचाल सुरू केली आहे. तर आपण जाणून घेऊयात त्यांची ही प्रेरणादायी गोष्ट आणि मारूयात त्यांच्यासोबत गप्पा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. शुअर. सगळ्यात पहिले आम्हाला तुम्ही सांगा, तुम्ही महाराष्ट्रातून कुठून? म्हणजे मी आहे मुंबईचा आणि गाव सावंतवाडी. हां. माझा जन्म झालेला डोंबिवलीमध्ये. ओके. आणि नंतर मग मी ठाण्याला राहिलो 6वी नंतर. मग लहानपण डोंबिवलीमध्ये. नाईस. तर मग शिक्षण वगैरे सगळं मुंबईमध्ये? हा, मुंबईमध्ये. हो. ओके. मग तू काय शिकलास? शाळेनंतर मी बायोटेक्नॉलॉजी. नंतर मॉलिक्युलर बायोलॉजी. आणि त्यानंतर मग कॅन्सर रिसर्च आणि तसं बॅचलर्स माझं डी.वाय. पाटीलला झालं. मग तू अमेरिकेत कसा आलास आणि कधी आलास? सो मी आलो 2008 मध्ये आलो आणि 2008 मध्ये मास्टर्स करायला आलेलो टेक्सास टेकमध्ये. आणि मास्टर्स म्हणजे फिल्म मेकिंगमध्ये आधीच जायचं होतं, बट आय थिंक मोर ऑफ की कमिंग फ्रॉम अ मिडल क्लास फॅमिली तुमचं असं असतं की बाबा तुम्ही पहिले अभ्यास करा, त्यानंतर मग जे तुम्हाला पाहिजे करा. सो तसं मग हळूहळू आय थॉट की अरे दिस इज द राईट टाइम. नाईस. तर म्हणजे तू मास्टर्सला अमेरिकेत आला. हो. तर तू ऑब्व्हियसली F1 विजावर आला असशील. हो. पण मास्टर्स झाल्यानंतर तू इथे लगेच प्रोफेशन तुझं रिसर्च वगैरे काही सुरू केलंस का मग? हां, म्हणजे मी टेक्सास टेक नंतर म्हणजे लिटरली ते आपलं मुंबईला येतात ना, त्याच्यामुळे बॅकपॅक केली आणि गेलो मी बॉस्टनला. आणि आय स्टार्टेड लुकिंग फॉर जॉब. मग आय वॉज लाईक विदाउट जॉब फॉर लाईक 4-5 months, कारण जाणं तिकडे आणि म्हणजे असं लगेच जॉब मिळणं असं होत नाही. तर मग देन इव्हेंच्युअली आय फाउंड अ जॉब. मग देन आय स्टार्टेड वर्किंग इन हार्वर्ड मेडिकल. मग तिथे होतो बॉस्टनला ऑलमोस्ट 2 वर्ष होतो तिथे. देन आय मूव्ह टू ह्युस्टन. बॉस्टनवरून डायरेक्ट ह्युस्टनला आलो. हो. नाईस. तर मग ह्युस्टनला तू जॉबसाठी आला का? जॉबसाठी झालो. हां. सो यू जस्ट मूव्ड कंपनीज? नाही, म्हणजे बेसिकली आमची जी टीम होती हार्वर्ड मेडिकलमध्ये, त्याचा जो हेड होता, ही गॉट द ऑपॉर्च्युनिटी टू बी द हेड ऑफ MD अँडरसन. आणि त्याच्यासाठी खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती, बिकॉज फ्रॉम 100 एम्प्लॉईज टू ऑलमोस्ट 20,000 एम्प्लॉईज इन MD अँडरसन. राईट. सो त्यांनी त्यांचा रिसर्च इथे आणला, पूर्ण मूव्ह केला. हां. तो मग आम्हाला वी वर सेंट हिअर. मग सो ही सिलेक्टेड हिज बेस्ट पीपल. आणि सो लाईक हां, सो आय वॉज लाईक आय ट्रॅव्हल विथ देम टू सी की ह्युस्टन. त्यांना आम्हाला पाठवलं पहिले ह्युस्टन कसं आहे बघायला आणि सगळं. सायंटिफिक तुझं एवढं भारी प्रोफेशन, पण रिसर्च, इट sounds very interesting field from outside, right? Obviously जो रिसर्च करतो त्याला माहिती असतं. बट एनिवे, ते फील्ड सोडून तुझं असं फिल्म मेकिंगकडे वळण्याचं आधीपासूनच तुझा उद्देश होता का? म्हणजे काय एक्झॅक्टली कसं झालं ते? सो म्हणजे जेव्हा मी मुंबईला होतो ना, तर कॉलेजमध्ये जाताना मी आय वॉज ऑलवेज फॅसिनेटेड अबाउट फिल्म्स. पण घरी म्हणजे आई बाबा जरा स्ट्रिक्ट होते, तर त्यांनी केबल नाही ठेवलेलं, केबल काढून टाकलेलं, की कारण काय की परीक्षेच्या वेळेस. हां, परीक्षा आमच्याकडे केबल नसायचंच. केबलच नसायचं. हां. मी काय करायचो की ती तार काढायचो आणि बाजूच्या केबलवर लावायचो, की म्हणजे ते ड्युअल कनेक्शन स्टॅटिक यायचं आपण दिसायचं. ते एकदा ते बाबांना कळलं, तर बाबा ते चिडले आणि बाबा ते चढून ते काढायला गेले आणि ती स्टूल तुटली आणि बाबा पडले. ॲट दॅट टाइम आता द वे यू लाफ, म्हणजे मी पण हसलो त्या टाइमला आणि ते बाबा अजून चिडले की मी पडलोय, मला लागलंय आणि तो हसतोय. लाईक बट तेव्हा लाईक ही इज लाईक की आता तू परत केलंस ना तर घराच्या बाहेर काढीन तिला. सो ॲट दॅट टाइम आय गॉट लकी की बाबा कॉलेजमध्ये माझा एक फ्रेंड होता, त्याचं नाव पण हर्षल होतं. अच्छा. सो ही वॉज वेल ऑफ आणि सो ही हॅड नो फ्रेंड्स, आय हॅड नो फ्रेंड्स आणि वी बिकेम फ्रेंड्स. आणि ही यूज टू बाय एव्हरी सिंगल तिकीट टू द फिल्म फर्स्ट डे फर्स्ट शो. तर ते आम्ही ते कॉलेज बंक करून म्हणजे जानी दुश्मन पासून सगळे मूवीज आम्ही फर्स्ट डे फर्स्ट शो बघितली. हां, म्हणजे चांगला वाईट काय आम्हाला काय मूवी बघायचे. सो तेव्हा एक क्युरियोसिटी होती की लाईक मूवीज कसे बनतात आणि लाईक किती हार्डवर्क जातं मूवी बनण्यामध्ये. तर ती क्युरियोसिटी ती नेहमी वाटतच गेली. मग एक टाइम नंतर मग मी बाबांना सांगितलं की अरे म्हणजे आय वॉन्ट टू गेट इन टू फिल्म मेकिंग, आर्किटेक्चर आणि एव्हरीथिंग. बट ही सेड की अरे म्हणजे फोकस ऑन द सेफ फील्ड. सो आय डिड नॉट हॅव म्हणजे तसं
कॉन्फिडन्स स्वतःमध्ये पण नव्हता. बरोबर आहे. जर माझ्यात स्वतःमध्ये तेव्हा कॉन्फिडन्स असतं तर मी सांगितलं असतं की अरे नाही, आय बिलीव्ह इन माय सेल्फ. तो एक नव्हता माझ्यामध्ये कॉन्फिडन्स तेव्हा. तो आपल्याकडे ना फार चांगला आणि महत्वाचा पॉईंट बोलतोयस तू हर्ष. तो मला असं वाटतं ना, तो फरक मला ना इथल्या लोकांमध्ये आणि आपल्या लोकांमध्ये फार जाणवतो. असं मला वाटतं ना, ह्या इथल्या पोरांमध्ये तो लहानपणापासून एक तो असतो एक म्हणजे द सिस्टम म्हणा किंवा इट्स लाईक एव्हरीथिंग, ऑल दी अदर कंडिशन्स, कल्चरल कंडिशन्स म्हणा किंवा जिओग्राफिकल कंडिशन. आपला कॉन्फिडन्स नॉर्मली इट टेक्स अ वाईल. आपल्याला थोडा ते शेल ब्रेक व्हायला जरा वेळ लागतो. सो व्हेरी इन्स्पायरिंग. असं तुला वाटतं का कुठे की माझ्यासाठी आहे याच्यासाठी उत्तर म्हणून मे बी इनडायरेक्ट प्रश्न मे बी स्वतःला विचारतोय, पण आय वॉन्ट टू हिअर फ्रॉम यू. असं काही लहानपणीचा तुझा किस्सा आहे का की यू वर वॉचिंग समथिंग like a movie or something on the screen and it just touched you and that was like the moment you were like अरे यार movie बनाना है. म्हणजे yes, I would love to be a movie maker when I grow up. असं काही झालं होतं का तुला? तर म्हणजे बरेच मोमेंट्स होते, पण एक म्हणजे विच रिअली मेड मी थिंक मोर ॲज अ फिल्म मेकर आणि व्हॉट इन्फ्लुएन्स यू कॅन हॅव ऑन द सोसायटी वॉज जेव्हा मी तारे जमीन पर बघितलं. ओके, कारण झालं असं की म्हणजे भरपूर मूव्हीज होते वेअर आय टू फील इमोशनल ऑर लाईक आय टू फील कनेक्टेड. आणि म्हणजे तारे जमीन पर बघता बघता आय रिअलाइज की व्हॉट एक्झॅक्टली इज कथार्सिस. म्हणजे कथार्सिसचा मला अर्थ पण माहीत नव्हता त्या टाईमला, पण असं झालं की म्हणजे वेन आय वॉज वॉचिंग दॅट फिल्म म्हणजे आय फेल्ड की आय हॅड अ व्हेरी सिमिलर रिलेशनशिप विथ माय फादर की बाबा म्हणजे आय यूज टू पेंट अँड डू ऑल दिस स्टफ आणि आय यूज टू लाईक म्हणजे क्रिएटिव्ह माइंड. क्रिएटिव्ह होता, पण देन आर्किटेक्चरला नाही जाऊ शकलो. ॲट द सेम टाइम की म्हणजे माझे बाबा ही इज ऑल्सो नॉट लाईक व्हेरी एक्सप्रेसिव्ह की बाबा असं म्हणजे हक करतील किंवा असं काय लाईक सो विच इज व्हेरी कॉमन म्हणजे आपल्या मराठी ह्याच्यात. हे माझे बाबाही म्हणजे आय थिंक इट्स अनफॉर्च्युनेट बट दॅट्स देअर जनरेशन. इट्स जस्ट व्हॉट इट इज. बट दे डू लव्ह यू. एक्झॅक्टली ते त्यांचं प्रेम आहे जे वेगळ्या पद्धतीने व्यक्त करतात ते. पण त्यांचं ते म्हणजे आपलं मोड ऑफ कन्व्हर्सेशन इज की अभ्यास केला की नाही, कसं झालं अभ्यास, परीक्षा, रिझल्ट. दॅट इज द मोस्ट कन्व्हर्सेशन यू विल हॅव इव्हन ऑन द डायनिंग टेबल किंवा असं लाईक की आपण असं विचारत नाही की अरे तू कसा आहेस, ती गोष्ट आपण विसरतो. तेव्हा मी लाईक थिएटरमध्ये बसलेलो होतो आणि आवाज म्हणजे मी लिटरली तसा रडत होतो लाईक थ्रू आउट द फिल्म, मिड पॉईंट पासून एंड पर्यंत. आणि मग तेव्हा मी नुसतं गुगल केलं की काय एक्झॅक्टली असतं की म्हणजे व्हॉट इज इट कॉल्ड दॅट कनेक्ट्स यू टू द फिल्म आणि यू फील इमोशनल अबाउट इट. तेव्हा मला तो कथार्सिस तो वर्ड कळला आणि दॅट मेड मी व्हेरी like inquisitive about ki so there is a language which is coming out of a film which goes to people and that's not a spoken language but it is just an emotion, a shared emotion. बरोबर. and to catharsis that made me intrigued ki what if I get an opportunity to create cinema which might reach people. so to ek hota, it was very important for me. Very nice. so मग तिथे तू इथे आला, तुझं चालू होतं, पण ओके ऑब्व्हियसली तुला आता इच्छा आहे, पण तुझं ऑब्व्हियसली अमेरिकेमध्ये तू जॉबही करतोय आणि अमेरिकेमध्ये जॉब करणं, अमेरिकेमध्ये राहणं, अमेरिकेमध्ये महागाई सगळ्यांना माहिती आहे, कॉस्ट ऑफ लिव्हिंग हाय. तर तू मग हे ट्रान्झिशन कसं मॅनेज कसं? ओके, सो बेसिकली काय झालं की फिल्म मेकिंगमध्ये जायचं होतं बट राऊट माहीत नव्हता. सो त्या टाइमला आय वॉन्टेड टू डू समथिंग क्रिएटिव्ह. आय हॅड अ DSLR कॅमेरा आणि आय हॅड अ डीजेचा ज्यूक बॉक्स. सो माझ्या वाईफने मला गिफ्ट केलं. माझी गर्लफ्रेंड होती तेव्हा, शी बिकेम माय वाईफ, आणि तिने मला गिफ्ट केलं. सो आय वॉज लाईक इदर आय हॅव टू चूज, आय कॅनॉट डू बोथ. सो देन आय चोज कॅमेरा. देन आय स्टार्टेड लर्निंग फोटोग्राफी. आणि तिकडे हार्वर्ड मेडिकलमध्ये असताना देयर वॉज अन ओपन कोर्स इन फिल्म मेकिंग. तो मी केला बिकॉज आय हॅड अन ॲक्सेस टू इट. तो मला फ्री होता, तो मी केला. बट जसं मी जॉईन झालो त्यासाठी, सो इट वॉज मोर अबाउट थिअरी. कारण आय स्टार्टेड ॲज अ रायटर, कारण मी माझं थिसिस लिहायचो ना, आय स्टार्टेड ॲज अ रायटर. आणि मी शॉर्ट फिल्म्स लिहायचो आणि ते पिच करायचो. आणि देन स्लोली रायटरपासून आय बिकेम डिरेक्टर. आय स्टार्टेड डिरेक्टिंग स्टफ. आय हॅव टू गेट कॅमेराज आणि गुड कॅमेराज. हळूहळू मी इन्व्हेस्ट करायला सुरू केलं. सो 2017 आय फेल्ट की अरे दिस इज, कारण तोपर्यंत मी ॲज अन AD, ॲज अ PA काम करायचो प्रोडक्शन्समध्ये. पण ते पार्ट टाइम सगळं चालू होतं तुझं? ते पार्ट टाइम चालू होतं. तर तुझी जॉब, तू इथे केव्हा आला ह्युस्टनमध्ये? 2011. तर 2017 पर्यंत तुझं जॉब वगैरे चालू असायचा, पण पार्ट टाइम तुला जेव्हा ऑपॉर्च्युनिटीज मिळायच्या, असिस्टंट मी सगळ्यांना म्हणजे मेसेज, ईमेल सगळ्यांना पाठवायचो, जिकडे सिटीमध्ये, आउट ऑफ सिटी. आणि फोटोग्राफी पण करायचो बिकॉज म्हणजे समवेअर आय रेड की म्हणजे अगेन सिनेमा इज वॉट, मुव्हिंग फ्रेम्स, राईट? सो यू हॅव, इफ यू आर गुड इन पिक्चर्स देन यू विल
बी गुड इन सिनेमॅटोग्राफी इव्हेंच्युअली, म्हणजे फिल्म मेकिंग इव्हेंच्युअली. म्हणजे तुम्हाला कळतं रूल ऑफ थर्ड्स आणि डेप्थ ऑफ फील्ड आणि सगळे बेसिक कॉन्सेप्ट ते समजून गेले तोपर्यंत. आणि मग असिस्ट करायला लागलो इन अ वे की पुढे जाऊन काहीतरी करायचं आहे, काही इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, तर आय हॅव टू अंडरस्टँड ना. कारण तुम्ही विचारता की अरे मला हा कॅमेरा घ्यायचा, तर तुमच्याकडे हा सोनीचा कॅमेरा आहे, सो यू विल आस्क पीपल की अरे कॅमेरा कसा आहे तो. लोकांकडे एवढा वेळ नसतो की अरे सगळे कॅमेरा तुमच्या समोर ठेवून. बट वेन यू असिस्ट पीपल यू अंडरस्टँड की बाबा कळून जातं की बाबा ह्याने या माणसाने 3 वर्ष घालून जर हा घेतलाय कॅमेरा म्हणजे बेसिक आय कॅन. हा तसं नाईस. हा पॉईंट मित्रांनो फार महत्वाचा आहे. म्हणजे हर्ष भाऊंनी असं नाही केलं बघा की चला नोकरी सोडू आणि मला फिल्म मेकर बनायचंय, चला सगळे कॅमेरे घ्या आणि या. नो, सो यू हॅड अ प्लॅन की जॉब चालू द्या, you'll start doing this part time while acquiring gear, while acquiring skill set. आणि ते फार महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्याही असा एवढा मोठा ड्रास्टिक चेंज करणं प्रोफेशनमध्ये यू हॅव टू गो विथ सर्टन कॅल्क्युलेशन्स किंवा सर्टन डिरेक्शन किंवा सर्टन स्टेप्स घ्यावे लागतात. तुम्ही असं ब्लाइंडली नुसतं पॅशन म्हणून करू नाही शकत. बरोबर. सो मग तू हळूहळू ते घ्यायला गेलास. तो बेसिकली काय झालं की मी शॉन करून एक सिनेमॅटोग्राफर आहे, हॉलिवूडचाच आहे तो. तर आय ईमेल्ड हिम की बाबा अरे असं असं आहे, ही इज अ व्हेरी पॉप्युलर सिनेमॅटोग्राफर, इज शॉट लॉट ऑफ हॉलिवूड फिल्म्स अँड आय वॉज नॉट इवन एक्सपेक्टिंग हिल रिप्लाय. तो आय आस्क्ड हिम 2017 मध्ये की अरे आय हॅव टू इन्व्हेस्ट इन सम सिनेमा कॅमेराज अँड लेन्सेस, सो व्हॉट डू यू सजेस्ट. सो तेव्हा ही मेन्शन की अरे गो फॉर रेड जेमिनाय आणि आर्या अल्ट्रा प्राइम्स. सो वेन आय चेक द प्राइस, रेड जेमिनाय वॉज $35,000 फॉर द होल कॅमेरा सेटअप. आणि लेन्सेस नाही, $35,000 फक्त कॅमेरा. आणि आर्या अल्ट्रा प्राइमचे 5 लेन्सेसचा सेट वॉज $100,000. $1,00,000 म्हणजे 80 लाख रुपये. हा बरोबर. 80 लाख रुपये, ऑलमोस्ट 1 कोटी म्हणा. हा. सो देन आय स्टार्टेड थिंकिंग की अरे म्हणजे समवेअर आय हॅव टू इन्व्हेस्ट दॅट बरोबर इन माय फिल्म प्रोडक्शन. कारण माझं असं होतं की आय डोंट वॉन्ट टू कीप अपग्रेडिंग फ्रॉम DSLR, मग दुसरा DSLR, कारण वन टाइम कॉस्ट. हा, म्हणजे इफ आय एम व्हेरी सिरियस आय वॉन्टेड टू इन्व्हेस्ट अँड सी. सो जेव्हा मी जॉब सोडला आय इन्व्हेस्टेड, दॅट वॉज द फर्स्ट इन्व्हेस्टमेंट आय डिड. कारण एक गोष्ट मला असं म्हणजे त्या टाइमला कळलं की अरे म्हणजे इफ आय वॉन्ट इन्व्हेस्ट इन माय सेल्फ, हू एल्स विल. कोणी मला सांगणार नाही की हा घे कॅमेरा आणि शूट कर किंवा कर, राईट. आणि अगेन महत्वाचा पॉईंट मला असं वाटतं ना की जेव्हा इंडस्ट्रीमध्ये लोक तुमच्याकडे बघतात ना, दॅट पॉईंट मॅटर्स अ लॉट. तुम्ही किती स्वतःमध्ये इन्व्हेस्ट केलेले, आय थिंक ते फार महत्वाचं आहे की इन्व्हेस्ट करत राहायला पाहिजे. आणि इट बिकेम अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन मार्केटिंग एज वेल. कारण हे आर्या अल्ट्रा प्राइम सेट्स, हे 5 सेट्स, आय मीन द रिझन दे एक्सपेन्सिव्ह इज बिकॉज द क्वालिटी ऑफ दोज लेन्सेस आर व्हेरी हाय. ॲट द सेम टाइम दे आर यूज ऑन गेम ऑफ थ्रोन्स, नार्कोस. सो इंडस्ट्री स्टँडर्ड. हां, सो इफ दे यूज ऑन सच हाय प्रोडक्शन्स, त्याची ती मार्केटेबिलिटी वाढते. बरोबर. ॲड्स एज अ व्हॅल्यू टू द प्रोडक्शन. तर पोस्ट प्रोडक्शन मच इझी होतं जरा. तू म्हटलास की कामं जेव्हा तू घ्यायला लागला पार्ट टाइम, तेव्हा तू यू आर जस्ट सेइंग येस टू एनी अँड ऑल जॉब्स कमिंग युअर वे. हो. एक म्हणजे स्क्रिप्ट रायटर असेल तेही चालायचं, एडी असेल तेही चालायचं, DOP असेल ते पण चालेल, सगळंच. हो. दॅट्स व्हेरी इंटरेस्टिंग. कारण मी 2000 आय थिंक आता तर 10 वर्ष झाले आय मीन सिन्स आय स्टार्टेड. बट वेन आय स्टार्टेड तेव्हा म्हणजे आय वॉज नॉट शुअर की अरे कसं हाऊ टू गेट थिंग्स डन प्रोफेशनली. लाइटिंग पण करायला लागते का, हे सगळी काही आयडिया नव्हती आणि कोणी सांगत नाही. इनफॅक्ट असं झालं की 2016 मध्ये आय थिंक वी मेड अ शॉर्ट फिल्म फॉर इंडिया फिल्म प्रोजेक्ट ची कॉम्पिटिशन असते. हो, माहिती मला. प्रत्येक वर्षी त्यांचं असतात, भारी असतात त्यांच्या. तू पण टाकली का? तर तेव्हा म्हणजे आय थिंक तेव्हा आम्ही ती सबमिट केली आणि आम्हाला माहित होतं काय रिझल्ट निघणार आहे काय. म्हणजे आय वॉज लाईक गेटिंग माय हेअरकट आणि तिकडे मला आय गॉट लाईक 10 कॉल्स की अरे वी वन इंडिया फिल्म प्रोजेक्टमध्ये. तू जिंकलास ते? हां. काय म्हणतो? आणि तेव्हा स्टेजवरती हाक मारतायत आणि कार्तिक आर्यन इज होल्डिंग दॅट प्राइज टू गेट आणि नन ऑफ आवर टीम मेंबर्स वर देअर. ओ माय गॉड. राईट. कारण आम्ही इथे बसलोय. कुठल्या वर्षीची गोष्ट आहे? 2016 का 17, मे बी 17 असेल, 16 का 17 असेल. सो बट इट वॉज अ गुड फिलिंग की अरे एक व्हॅलिडेशन असतं ना की बाबा की अरे पीपल लाईक्ड इट. आणि दे वर लाईक क्लोज टू 14,000 फिल्म मेकर्स आणि दे लाईक्ड इट. सो इट वॉज अ गुड फिलिंग ओव्हरऑल. नाईस. मग पण इंडिया फिल्म प्रोजेक्ट ते तर इंडियातलं आहे ना? तू इथून सबमिट केलं? ओके, इंटरेस्टिंग. तू इथून सबमिट केलंस, राईट. पण म्हणजे तो हा इन्फ्लेक्शन पॉइंट केव्हा आला की यू आर लाईक ओके अभी फुल टाइम आय नीड टू जम्प, लाईक आय एम प्रिटी क्लोज इनफ दॅट आय कॅन लाईक लेट गो माझा सायंटिफिक रिसर्चचा जो जॉब आहे मेन तुझा MD अँडरसन मधला, तो सोडून पूर्ण वेळ फिल्म मेकिंग मध्ये, हा डिसिजन तू केव्हा घेतलास? सो तो ग्रॅज्युअल झाला. म्हणजे आता म्हणजे 2000 आय थिंक 13 का 14 मध्ये अप्रॉक्सिमेटली
मी एक चॅनल चालू केलं दिल की बात करून. सो तिकडे आम्ही स्टोरीज टाकायचो. ते इथूनच केलंस तू? इथूनच केलं, हां, घरूनच केलं मी. आणि दॅट फर्स्ट इयरमध्ये इट गॉट 10,000 फॉलोअर्स. सेकंड इयरमध्ये इट गॉट 100,000 फॉलोअर्स. आणि त्याच्यानंतर मग इट वेंट टू 3 million इन थर्ड इयर. सो इट वॉज बूमिंग लाईक व्हेरी फास्ट. आणि वेन सो वी वर रिअलायझिंग की अरे हाऊ स्टोरीज आर गोईंग व्हायरल. आणि ते चालू होतं. आणि मी आय मेड अ शॉर्ट फिल्म कॉल्ड आझादी त्या टाइमला. दॅट गॉट लाईक क्लोज टू 300 million शेअर्स नुसते आणि ऑन फेसबुक. आणि वी डिडंट इवन नो की एवढे त्याचे शेअर्स गेले. कारण आम्ही तो इंडिपेंडन्स आत्ताच याच टाइमला आम्ही तो रिलीज केलेला. आणि तो रिलीज केल्यानंतर आय वोकअप वन मॉर्निंग आणि समवन सेंड मी अ लिंक की अरे समवन इन काश्मीर शेअर दॅट व्हिडिओ आणि इट हॅज लाईक क्लोज टू 300,000 शेअर्स ऑन हिज चॅनल. आणि आमच्या चॅनलवरती 15,000 होते. तर कोणीतरी सांगितले त्यांना सांग काढून टाकायला. अरे आम्ही ते ह्याच्यातच खुश आहोत की इट इज रिचिंग पीपल. हां, तर सोशल मीडिया इज सो पॉवरफुल आणि रीच पण वाढत चालला आहे. सो आय इवन वेंट टू युट्यूबर्स कॉन्फरन्स ॲट दॅट टाइम. तर ते मिस्टर बीस्ट आणि ते सगळे होते, त्यांना भेटलो. आणि दे वर ऑल्सो अमेज्ड की अरे बिकॉज ऑल ऑफ दोज पीपल हॅड क्लोज टू 500-300,000 फॉलोअर्स ऑन फेसबुक. करेक्ट. And I was the only one with 3 million followers. But the other dilemma which I had was Facebook was not ready to pay. So एवढे followers असून we could not monetization. But I did not have a way की अरे how do I support myself. मग एक टाइम नंतर मग मी सोशल मीडिया आय ट्रान्सफर इट टू माय ब्रदर. कारण काय होतं की म्हणजे यू रन राईट फेसबुक आणि सगळं यू गेट हंड्रेड्स ऑफ मेसेजेस की नुसते हाय असतात, हॅलो असतात आणि इट हॅज नो मिनिंग. सो ते तर ते मग मी सायलेंट करून टाकलं. कारण वी हॅड लाईक क्लोज टू 10 pages आणि एव्हरी पेज वॉज ट्रेंडिंग वेल. सो ते मी साईडला ठेवलं. आणि ॲट द सेम टाइम कसं सोशल मीडियाचं फिल्म मेकिंग इज व्हेरी डिफरंट. आणि लाईक यू नो सिनेमा विथ अ पर्पज इज अ व्हेरी डिफरंट. आणि सोशल मीडियामध्ये यू हॅव टू हॅव लाईक अन आईस ब्रेकर विदिन फर्स्ट 3 seconds. राईट. ते फिल्म मेकिंगमध्ये ते मी करत होतो अप्लाय. आणि नंतर मला असं वाटलं की अरे आय हॅव टू लिव्ह इट असाइड. की म्हणजे आय शुड नॉट यु नो ट्राय टू बी द डान्सिंग मंकी विदिन द first 3 seconds, 5 seconds. Let people. Cinema has to, you know, build make the people character, comfortable. It's a slow grind. So तो 2000 I think 14 मध्ये I don't know. Someone had shared an article. It really helped me a lot. तो त्या आर्टिकल मध्ये असं लिहिलं त्यांनी की लेट्स से यू हॅव अ गोल. राईट. लोक आता फोटोग्राफी शिकतात. तर तुम्ही सगळ्यांची एक जर्नी असते किंवा तुम्ही फोटोग्राफी करायला पहिले तुम्ही फ्रेंड्स आणि फॅमिलीचे फोटो काढता. मग नंतर मग तुम्ही क्लायंट्स घ्यायला लागतात. आणि इव्हेंच्युअली 5 years later you become a photographer. Now if you want to cut down those 5 years into 1 year, it is quite possible if you are utilizing the same time you are putting it in that passion for 5 years into 1 year. आणि that lady had given proper म्हणजे की how do you take time. So she had made a timetable की तुम्ही तुमच्या वर्कच्या लंचमध्ये काय करायचं. ओके. हां, अर्धा तास हे करा. अर्धाच नाही, तिने 1.5 तास सांगितलेलं. तर आय रिअली गॉट एक्साइटेड. आणि मी 2 तास गायब होऊन जायचो. बिकॉज सी आपण वर्कच्या लंचमध्ये काय करतो, गॉसिप करतो. आपण बोलतो की अरे माझ्यावर किती वाईट होते आणि दिस पर्सन इज नॉट ट्रीटिंग मी वेल. आणि आपण गॉसिपच करत असतो पूर्ण. नाही ह्याच्याबद्दल वाईट बोला, त्याच्याबद्दल वाईट बोला. सो आय शूड डिसअपिअर. आणि ते 3 वर्ष मी केलं. आणि दॅट 3 years गेव मी अ लॉट ऑफ टाइम ड्युरिंग द लंच पिरियड. बट तो म्हणजे सो आय फास्ट ट्रॅक्ट अ लॉट ऑफ लर्निंग ड्युरिंग दॅट पिरियड. आणि मी 2 तास एडिटिंग शिकायचो किंवा सिनेमॅटोग्राफी किंवा काहीतरी रायटिंग शिकायचो, काहीतरी शिकायचो लायब्ररीमध्ये जाऊन. सो आणि बाकी विकेंड्समध्ये. बट देर वॉज अ टाइम अराउंड 2016-17 मध्ये इट वॉज गेटिंग व्हेरी हेक्टिक. कारण आय वॉज वर्किंग लाईक ऑलमोस्ट 18 hours a day. नॉर्मल जॉबही चालू होता. हां, नॉर्मल जॉब चालू होता. रिसर्च. हां. सो देन दॅट वॉज लाईक अफेक्टिंग माय हेल्थ आणि सगळं. अँड आय वॉज लाईक की ओके आय हॅव टू नाव फोकस ऑन वन थिंग. आणि टिल देन आय ऑल्सो स्टार्टेड गेटिंग गिग्स लाईक विच वर financially taking care of me. बरोबर. Then I was working with some marketing companies, creating commercials for them. So ते 3-4 वर्ष चालू होतं till pandemic. So जॉब सोडला मी. I invested in film equipments. But till then म्हणजे again like you know म्हणजे I get called a lot to talk about की आता एक youth organization आहे. They have 17-year-old kids who would love to get into different fields other than science and medical. तर त्यांनी मला इन्व्हाइट केलं टू टॉक की हाऊ टू ट्रान्झिशन युअर जॉब आणि हाऊ टू आणि आय सेड की अरे आय डोंट वॉन्ट टू बी एन रोल मॉडेल फॉर क्विटिंग युअर जॉब अँड डुईंग दिस. यू हॅव टू डू इट इफ इट वर्क्स फॉर यू. राईट. म्हणजे ॲट द एंड ऑफ द डे यू हॅव टू बी वॉन्टिंग इट और नीडिंग इट दॅट बॅडली. राईट. ॲब्सोल्युटली. म्हणजे जस्ट डोंट डू इट बिकॉज आय डिड इट. ॲब्सोल्युटली. आणि यू हॅव टू हॅव सम प्रॅक्टिकल प्लॅन. बरोबर. हां, जसं तू थोडासा यु नो गो इन टू इट विथ सम
सम थॉट ॲज अपोज टू लाईक जस्ट ब्लाइंड. Absolutely. आणि अगेन आता इवन आय टेल यू थिंग विच अ लॉट ऑफ पीपल डोंट नोज लाईक की आय ऑल्सो हॅव अ प्रॅक्टिकल प्लॅन. इफ बाय द एंड ऑफ दिस इयर, आता माझे 2 फिल्म्स प्री-प्रोडक्शन, एक फिल्म प्री-प्रोडक्शनमध्ये आहे, दुसरं पिचिंग चालू आहे, आणि बाकी साईड बाय साईड मी सिनेमॅटोग्राफी पण करतो, आणि अजून एक फिल्म लिहितो पण आहे, राईट. तर हे चालू आहे. बट इफ थिंग्स डोंट गो वेल नेक्स्ट इयर, आय एम गोइंग टू फाइंड अ जॉब. ट्रेडिशनल 9 to 5. हां, म्हणजे मी ती डेडलाईन ठेवली आहे आता. तर जेव्हा पण असं प्रोफेशन एवढं रॅडिकली चेंज होतं, तेव्हा एक महत्त्वाचा म्हणजे कॉमन प्रश्न भरपूर लोकांना असतो की जेव्हा तुम्ही नवीन प्रोफेशनमध्ये जाता तर ते हाऊ डू यू इवन ब्रेक इन, म्हणजे सुरुवात कशी करता, कारण तेव्हा काहीच एक्सपिरियन्स नसतो. पण तुझा तो पहिला मूवीचा जॉब म्हण इथं आल्यानंतर ॲज मे बी असिस्टंट डिरेक्टर असेल किंवा स्क्रिप्ट रायटर किंवा सिनेमॅटोग्राफर काही पण असू शकतो, तो तू मिळवला कसा तो पहिला जॉब, म्हणजे ते मला जाणून घ्यायला फार आवडेल. राईट. आय थिंक पहिले काही प्रोजेक्ट्स होते ना, दे वर ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग. एक जो प्रोजेक्ट मी केलेला दॅट वॉज अबाउट, इट वॉज अ शॉर्ट फिल्म, इकडच्या 48 आवर्ससाठी केलेला, आणि ती इट वॉज अबाउट मुस्लिम वुमन शी इज वेअरिंग अ बुरखा, आणि शी इज कॅरिंग अ बॉक्स, आणि वेन शी इज कॅरिंग दिस बॉक्स ऑल ओव्हर द डाऊन टू गो टू अ लोकेशन, हाऊ पीपल आर जजिंग हर. ओके. आणि तो आम्ही ॲक्च्युली शूट केला, आणि पीपल वेर ॲक्च्युली गिविंग ऑनेस्ट रिॲक्शन विच वी वेर फिल्मिंग. ओ माय गॉड. म्हणजे लाईव्ह बसस्टॉपमध्ये तिला हे करत होते, रेशियली हे करत होते, कमेंट्स मारत होते, आणि सगळे वी ॲक्च्युली फिल्म दॅट. ओके. अँड देन लेटर शी गोज टू टेक दॅट बॉक्स टू अ प्लेस वेअर इट्स ॲक्च्युली अ बॉक्स ऑफ स्वीट, अँड शी इज टॉकिंग अबाउट हर हजबंड हू डाईड फॉर अमेरिका in a war. So that was the whole story. And when we actually won 7 out of 8 prizes during that competition. Wow. आणि सगळे काही अर्ध्यापेक्षा जास्त लोक तर मराठीच होते तेव्हा त्या टीममध्ये, तुमच्या मूवीमध्ये 2016 मध्ये का 15 मध्ये, तेव्हा ह्युस्टनलाच 48 आवर कॉम्पिटिशन होती तेव्हा. म्हणजे लिटरली वी सॉ लाईक अमेरिकन स्टँडिंग अँड क्राईंग, लाईक सो इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग टू सी त्या शॉर्ट फिल्मसाठी. हां, की किती लांब होती ती, म्हणजे 6 मिनिटं होती, 6 मिनिटं होती. हां, शॉर्ट फिल्म होती. तर तेव्हा आय फेल्ट की अरे म्हणजे स्टोरीज आर नॉट जस्ट लिमिटेड टू युअर एथनिसिटी. बरोबर. सो दॅट रिअली हेल्प. स्टोरीज आर युनिव्हर्सल. बरोबर, युनिव्हर्सल. आणि ही पहिली शॉर्ट फिल्म होती का? ती पहिली शॉर्ट फिल्म मेजर. त्याच्यात तुझा रोल काय होता? मी डिरेक्ट केली ती. तू डिरेक्ट? आम्ही लिहिलेली आणि डिरेक्ट केली. नाईस. पहिली लिहिलेली तुझी प्रॉपर पूर्ण? हां हां. त्या स्पेसिफिक 48 आवर मध्ये काय यू आर टोल्ड टू राईट इट ना राईट अवे. तर ते मी म्हणजे कॉन्सेप्ट तू तेव्हा त्या 48 आवर मध्ये यू डिडंट हॅव दिस कॉन्सेप्ट इन माइंड की ही पुढे जाऊन काही अशी स्टोरी करणार वगैरे. बट सिनेमा इज लाईक ऑल समथिंग विच यू कीप ऑब्झर्विंग ना. बरोबर. आणि मग आपल्याला ते कधी ते आयडियाज येतात जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा आपण विचार करतो की व्हॉट. हां, तर ती होती. मग ओके, तो तर तुझा सेल्फ फंडेड प्रोजेक्ट असेल, राईट? असा तुझा प्रोजेक्ट जिथे तुला कोणीतरी बाहेरून पैसे द्यायला लागला, तसा पहिला प्रोजेक्ट तुला कसा मिळाला? सो एक अली हैदर करून एक सिंगर आहे, हू इज लाईक, मी आता जेव्हा लहान होतो तेव्हा पुराणी जीन्स करून ते गाणं फार फेमस, कॉलेज मधलं फेमस कॉलेज अँथम आहे ते. अँथम आहे. तर ते ही वॉज इन ह्युस्टन. अच्छा. हां, आता समज वी गॉट कनेक्टेड थ्रू फ्रेंड्स की बा हा ह्याला फिल्म मेकिंगमध्ये इंटरेस्ट आहे, आणि ती शॉर्ट फिल्म बनवली, आणि माझ्या शॉर्ट फिल्ममध्ये जे लोक होते त्यांनी रेकमेंड केलं की अरे हा करेल, आणि वी शॉट इट ऑन DSLR सगळं. आणि त्यांचा म्युझिक व्हिडिओ मी शूट केला. दॅट वॉज माय फर्स्ट कमर्शियल प्रोजेक्ट. बजेट फार कमी होता, $350 काहीतरी बजेट होता आमचा, विच वॉज गिवन टू मी. तो सगळं जेवणातच खाण्यापिण्यातच गेला आमचा खर्च सगळा. वी डिडंट हॅव एनी मनी. $350. हां, आणि तो म्युझिक व्हिडिओ होता. म्युझिक व्हिडिओ तो सिंगरच आहे तो. हां, तर तो मी स्वतः म्हणजे शूट माझ्या मित्राने केला. ही वॉज ऑल्सो इंटरेस्टेड इन सिनेमॅटोग्राफी. आणि मग मी एडिट केला तो, आणि तो रिलीज केला. म्हणजे पीपल आर लाईक अरे छान आहे, छान आहे, छान आहे. आणि आय गॉट कनेक्टेड विथ समवन कनेक्टेड विथ अभिजित सावंत, जो आपला इंडियन आयडल सिंगर, राईट? इंडियन आयडलचा विनर, फर्स्ट इंडियन आयडल. हां. आणि ही सेड की अरे हां म्हणजे आपण करू लाईक दॅट प्रोजेक्ट. सो दॅट म्युझिक व्हिडिओ लाईक हॅड गुड इनफ बजेट. ओके. अभिजितचा. तो ही वॉज कमिंग हिअर. आणि तेव्हा बेसिकली काय झालं की ऑन हिज फ्लाईट हिज मॅनेजर शोड हिम अली हैदरचा व्हिडिओ.
तू बनवलेला. हां. आणि तो बघून ही इज लाईक की ह्या व्हिडिओसाठी अशा क्वालिटीच्या व्हिडिओसाठी मी येतो इथे ऑल द वे. आणि ही वॉज लाईक की लिटरली वॉज गोइंग टू कॅन्सल हिज फ्लाईट. अच्छा. सो देन ही कॉल्ड मी आणि आय टोल्ड हिम की अरे नाही डोंट वरी, आय हॅव अ गुड प्रोडक्शन प्लॅन्ड. बिकॉज बाय दॅट टाइम आय रिअलाइज्ड की what you're doing, which you feel is good, is actually not good. You have to compare that with the industry. कारण आपल्याला सगळं चांगलंच वाटतं आणि आपल्याला गाईड करणारे कोण नसतो. वासरात लंगडी काय शानी. वासरात लंगडी काय शानी. आणि आणि माझे मित्र पण जे शूट करणार होते ना, दे वर ऑल व्हेरी हॅपी. मग काय झालं की आय हॅड अ फ्रेंड ऑफ माइन इथे, त्याचं प्रोडक्शन होतं. आणि सो बेसिकली वॉट एव्हर मनी, वॉट एव्हर बजेट हॅड, मी तो पूर्णचा पूर्ण पैसा त्याला दिला की आय डोंट वॉन्ट एनी मनी, आय जस्ट वॉन्ट टू डिरेक्ट दिस. अँड त्याला डिरेक्टही करायला दिलं आणि वी को डिरेक्टेड इट. कारण आय वॉन्टेड टू लर्न ॲट दॅट टाइम. आणि मला माहिती आहे की आय मेड अ हॉरिबल प्रोडक्ट पहिलंवालं. हां, विथ अलीहेगर. आय विश आय डिड इट लाईक बेटर, पण पैसे नव्हते राईट. पण आता जेव्हा पैसे आहेत ना, तेव्हा मला नको आहे पैसे. आय डोंट वॉन्ट टू बी ग्रीडी अँड कीप द मनी, बट आय वॉन्ट टू लर्न. बिकॉज इफ आय क्रिएट अनदर शिट प्रोडक्ट, आय नॉट गोईंग एनीवेअर. मी कुठे जाणार नाही इथून. तर तेव्हा मला त्याने हेल्प केली, म्हणजे लाईक त्या मित्राने मला हेल्प केली आणि त्याने त्याचं प्रोडक्शन आणलं. जो काय पैसा होता आय गिव्ह इट टू हिम, किंवा तू टेल मी वॉट एव्हर यू नीड. मग अभिजित केम. मग त्याच्यानंतर आम्ही 3 म्युझिक व्हिडिओ शूट केले. ही लव्ड इट. हां, तो त्या म्युझिक व्हिडिओचं नाव होतं फरीदा. हां, ते मोहम्मद ते लुटाऊंगा जो गाणं होतं ना अभिजित सावंतचं, त्याच्याच अल्बमचं ते गाणं होतं. ते त्यांनी शूट नाही केलेलं. तर ते लिटरली म्हणजे 10 years लेटर, म्हणजे मी कॉलेजमध्ये होतो जेव्हा अभिजित सावंत वॉज द फर्स्ट इंडियन आयडल. सो इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल मुमेंट की अरे हां, नाव वी आर लाईक, आम्ही बसलोय, चिल करतोय. आणि तो खूप म्हणजे इज व्हेरी डाऊन टू अर्थ. ह्युस्टनमध्ये झालं. ह्युस्टनमध्ये झालं. हां. छान. सो ओके, म्हणजे मग तुला हळूहळू असे मग कामं मिळत गेली आणि मग कुठेतरी तुझा कॉन्फिडन्सही वाढला की ठीक आहे आता आपण फुल टाइम हे करू शकतो. आणि मग तू फुल टाइम सुरू केलं. तर आता कधी पण जेव्हा असा माणूस निर्णय घेतो, इट्स अ बिग डिसिजन. सो ऑब्व्हियसली तुला तर ऑब्व्हियसली प्रेशर असणार, पण घरच्यांचं सपोर्ट असणं फार महत्वाचं असतं अशा गोष्टींमध्ये. तर ती साईड जर आपण डिस्कस करूयात. नाही, डेफिनेटली. आय थिंक एक कोणीतरी, म्हणजे यू कॅनॉट हॅव 2 मॅड पीपल इन द सेम हाऊस, राईट. हां, म्हणजे एक शाबूत पाहिजे. एक कोणते शाबूत पाहिजे. लाईक सो माय वाईफ हॅज ऑलवेज बीन द सेन्सिबल पर्सन इन द हाऊस. आणि ती प्रॅक्टिकल असते अबाउट थिंग्स, आणि तिचा जॉब असतो. आणि मग देन आय एम टेकिंग द रिस्क. सो ते सगळं आम्हाला बॅलन्स करायला लागलं. आणि सेव्हिंग्स होते, यु नो. म्हणजे फिल्म मेकिंगमध्ये असं जेव्हा आल्यापासून माझं म्हणजे खूप मोठं चेंज झालं की लिटरली म्हणजे आय फील की अरे काही शर्ट पण घ्यायचं, काय पॅन्ट घ्यायचं, तर आवाजलं की अरे नाही यार, त्या पैशात लेन्स येईल किंवा एखादा फिल्टर येईल किंवा एनडी फिल्टर येईल. आता तू तो व्हेरिएबल एनडी फिल्टर वापरलाय, तो पण $100चा फिल्टर, राईट. तर तिथून सुरुवात झाली की लाईक यु नो, देन आय स्टार्टेड सेव्हिंग. आणि सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट वॉज अ सिनेमा कॅमेरा. तर तो तिथे पोचेपर्यंत आय हॅड टू लाईक म्हणजे, बट यू चेंज वेन यू गेट इन टू दिस ना. आपण ह्युमन लेवलवरती आपण खूप चेंज होतो. आणि म्हणजे तू म्हटलं तसं प्रायोरिटीज, राईट. तुम्हाला माहिती असतं की तुमच्या प्रायोरिटी स्टॅकमध्ये कुठली गोष्ट कुठे बसते, त्याप्रमाणे तुम्ही पुश अप पुश डाऊन काय जे करायचं ते करा. व्हेरी इंटरेस्टिंग. हर्ष, आपण तुझ्या फिल्मोग्राफीबद्दल थोडंसं डिस्कस करूयात. तर भरपूर तू ऑब्व्हियसली स्टार्ट तू शॉर्ट फिल्म्सपासून केली, तू लिहिलेस, प्रोजेक्ट्स डिरेक्ट केले, पण तुझा पोर्टफोलिओ हळूहळू कसा वाढत गेला? तू म्हटलास तू भरपूर मूवीज पण बनवल्यात, राईट. तुझे मूवीज म्हणजे आता काय होतं ना की आता आपल्या इंडस्ट्रीमध्ये हे एक असं आहे की तुम्ही किती सेलिब्रिटीजचे मूवीज केले, हा पुन्हा खूप प्रश्न येतो, एस्पेशली वेन यू आर पिचिंग युअर सेल्फ ॲज अ डिरेक्टर. ओके, हे असं मॅटर नाही करत की आता कसं आहे की म्हणजे आय सी इट इन अ वे की आपण एखादी शॉर्ट फिल्म पण करतोय ना, तर त्या शॉर्ट फिल्मसाठी 3 दिवस काम केलं, राईट. यू आर वर्किंग 15 hours एव्हरी डे. बरोबर. सो ते तुम्ही एक फीचर फिल्म केलं, यू आर टॉकिंग अबाउट 20 days ऑफ प्रोडक्शन. ऑफकोर्स प्लॅनिंग जास्त चालतं, महिने चालतं. बट इफ यू आर वर्किंग ऑन, म्हणजे आता आय गॉट फॉर्च्युनेट टू वर्क ऑन ऑलमोस्ट 50 projects इन ह्युस्टन, 50+ प्रोजेक्ट. म्युझिक व्हिडिओ झाले, 30-40 म्युझिक व्हिडिओ झाले, कमर्शियल झाले. आणि हां, ते प्रोजेक्ट खूप असतात इथे, छोटे असे. हां, ते प्रोजेक्ट खूप असतात. ते नॉर्मली काय डे बेसिस असतं का? डे बेसिस, 2 दिवसाचे 3 दिवसाचं प्रोडक्शन असं. म्हणजे काय म्युझिक व्हिडिओ होते ते 3 दिवसाचे प्रोडक्शन असायचे. काय म्युझिक व्हिडिओचे बजेट्स पण फार छान असायचे. म्हणजे एक होता म्युझिक व्हिडिओ त्याचा
$30,000 बजेट होता. ओके. थोडंसं इफ यू डोंट माइंड टॉकिंग अबाउट द बजेट ॲस्पेक्ट ऑफ इट, हाऊ डज इट वर्क? म्हणजे इज इट नॉर्मली ऑन अ डे बेसिस? म्हणजे ॲज फार एज युअर पार्ट इज कन्सर्न, म्हणजे आता मला हर्ष पाहिजे एका म्युझिक व्हिडिओसाठी, ओके, कुठेतरी, तर हाऊ डू आय गेट हर्षची सर्व्हिस? आणि ते मनीचं कसं असतं, इफ यू डोंट माइंड शेअर? हां, म्हणजे ऑफकोर्स म्हणजे कसं ते की फॉर एक्झाम्पल मोस्ट ऑफ द टाइम्स आय ऑल्सो कम ॲज अ प्रोड्युसर. ओके. सो वेन आय कम ॲज अ प्रोड्युसर, बेसिकली मला एक बजेट मिळतो. सपोजिंगली मला 15,000 मिळाले एका प्रोजेक्टसाठी, राईट? सो आय हॅव टू मेक शुअर की एंड प्रोडक्ट क्लायंटला काय पाहिजे, आणि त्याच्यासाठी मग देन आय हॅव टू डिब्रीफ द होल थिंग की व्हॉट इज अ टीम आय नीड. ओके, मग ती टीम हायर करायची, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट सब कॉन्ट्रॅक्ट करायची पूर्ण टीम ती, राईट? तुमच्या एडीपासून फर्स्ट AC, सेकंड AC, DOP, यू नीड गॅफर ग्रिप, एडिटर लागेल, कलरिस्ट लागेल, हे सगळी तुम्हाला टीम उभी करायला लागते. सो तो जो बजेट होतो की असं नाही की म्हणजे ॲज अ प्रोड्युसर ही गेट्स एव्हरीथिंग, बेसिकली ही गेट्स वॉट एव्हर इज लेफ्ट. सो यू हॅव टू मेक शुअर बट द क्वालिटी शुड नॉट बी कॉम्प्रोमाइज. तर हे असे प्रोजेक्ट्स खूप यायचे वेर आय यूज टू बी द प्रोड्युसर, आणि देन वन्स आय गेट टाइम आय यूज टू डिरेक्ट, सो आय स्टार्ट डिरेक्टिंग युजली ऑल द प्रोजेक्ट विच वर कमिंग टू मी, कारण डिरेक्शनमध्ये माझा फोकस होता. सो मी डिरेक्ट करत होतो, तुला जास्त इन्क्लिनेशन त्याच्याकडे. आणि 2000 लिटरल आय थिंक 21 म्हणजे पॅन्डेमिकमध्ये ऑफकोर्स, तेव्हा असं झालं की लिटरली आय हॅड दिस इक्विपमेंट सिटिंग ॲट माय प्लेस, आणि इट्स लाईक अ व्हाईट एलिफंट, राईट? म्हणजे ऑलमोस्ट 200,000 वर्थ ऑफ इक्विपमेंट्स आर जस्ट सिटिंग, आणि काही शूट्स नाही चालू आहे. सो तेव्हा देर वर लॉट ऑफ डिरेक्टर DOP जॉब्स. सो ते मी खूप केले, आणि पीपल यूज टू फाइंड मी. सो आय मीन अगेन आय लाईक पण ते कसं केलं तेव्हा, ते जॉब्स कसे मिळाले? वर्ड ऑफ माउथ का तू अप्लाय? वर्ड ऑफ माउथ नाही, हां, बिकॉज छोटी टीम असं गरज असेल तेव्हा तुझं म्हणजे भरपूर नेटवर्क स्प्रेड होऊन गेलं होतं. हां, आणि असं झालं की माझं लास्ट नेम महाडेश्वर आहे, राईट? सो कोणाला तरी कोणीतरी तेलुगू होता, ही फेल्ट की मी तेलुगू आहे. ओके, सो ही इन्व्हायटेड मी ॲज अ टू डिरेक्ट अँड DP दॅट. तर ते शूट करता करता देन आय शॉट ऑलमोस्ट 15-20 तेलुगू म्युझिक व्हिडिओज. अच्छा. आणि देन मग आय शॉट अ तेलुगू फीचर फिल्म इन 2021 इन वर्जिनिया. प्रॉपर फीचर फिल्म तेलुगू? हां, तेलुगू फीचर फिल्म. हां, पोस्ट प्रोडक्शनमध्ये आहे. म्हणजे ते हॅव सम OTT डील, ते सगळं चालू आहे. अच्छा, म्हणजे मग तू तेलुगू मूवीज पण केल्या, तू मराठी कंटेंट केलायस, तू इंग्लिश कंटेंट केलायस, तू फिल्म केलायस, शॉर्ट फिल्म केलाय, म्युझिक व्हिडिओ केलाय, तू स्क्रिप्ट रायटर म्हणून काम केलंस, तू डिरेक्टर म्हणून काम केलंस, तू DOP म्हणून काम केलंस, अँड समवेअर अलॉंग द लाईन तू गॅफर, कॅमेरामॅन अशी कामं पण केली आहे. सो म्हणजे तू एक छान पॉइंट बिंग मूवी मेकिंग मधला असं मला नाही वाटलं कुठलाच ऍस्पेक्ट आहे तू ते टच नाही केलं. तू प्रोड्युसर पण आहेस, तू म्हटलास. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुला पर्सनली काय करण्यात सगळ्यात जास्त ते तुझं म्हणतात ना, आपल्याला जे म्हणतात की छान वाटतं ना कुठलं काम करताना, तर कुठली गोष्ट करताना तू एन्जॉय करतो? मला रायटिंग, आय लव्ह रायटिंग. आय लव्ह रायटिंग. म्हणजे इफ आय जस्ट गेट हायर्ड टू राईट, आय वुड लव्ह टू राईट. आणि असं नाही की माझं की मी लिहिलेलं मला डिरेक्ट पण करायचं, असं काही नाही. फक्त लिहावं? हां, लिहायला. आय लाईक. कुठल्या भाषेत लिहितोस? इंग्लिशमध्येच. इंग्लिशमध्ये. मराठी नाही? मराठी म्हणजे मराठी पण लिहितो, असं काही नाही, मराठी पण लिहितो. मी ना माझ्या फ्रेंड्सना घेऊन एक वेब सिरीज बनवली, फिरंगी कट्टा करून. हो, मी एक एपिसोड बघितलं त्याचा 2016-17 बघितला, युट्यूबवर. आणि इंटरेस्टिंग गोष्ट काय झाली की सो तेव्हा काय झालं की दॅट वेब सिरीज त्या टाइमचं म्हणजे 6 वर्षापूर्वीचं व्हायरल, म्हणजे वी हॅड लाईक 30-40,000 व्ह्यूज ऑन द एपिसोड्स. आणि वी हॅड आय एम मराठी करून मी चॅनल केलं, त्याच्यावरती 500 होते सबस्क्रायबर्स. दॅट वेंट टू 30,000. आणि भाडीपाव वॉज 35,000, वी वर 30,000. बट म्हणजे वी वर लाईक सो क्लोज. आणि चॅनलचं नाव पण आय एम मराठी. आणि ते ह्युस्टनमध्ये, म्हणजे काय आमचं काय कनेक्शन नाही मराठी, आणि पण मराठी करायची इच्छा होती खूप 2017 पण मी मंडईला रीच आउट केलं आणि त्यांना सांगितलं की अरे आम्हाला ॲक्टर्स हवे, आम्हाला एक वेबसिरीज शूट करायची. मला मित्रांबरोबर नाही करायचं होतं, काहीतरी स्वतः काहीतरी करायचं होतं, एक ट्राय करायचं होतं. कोणी काय रिप्लायच नाही दिला. ओके, वी हॅड नो सपोर्ट लिट. जी वेबसिरीज जेव्हा काढली ना तेव्हा आमचा पेज पण बूम झाला. सो पेज ऑल्सो वेंट टू 200,000 ऑन फेसबुक. की म्हणजे काय होतं की मराठी करणं इथे केवढं कठीण आहे. फर्स्ट ऑफ ऑल मराठी ॲक्टर्स नाही मिळणार, आणि आपणच एकमेकाला सपोर्ट नाही करत. फार महत्त्वाचा आणि अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट तू बोललाय सर. मला असं वाटतं ना की तो अनफॉर्च्युनेटली महाराष्ट्रीयन माणसाला मिळालेला कर्स आहे की आपण एकमेकांना अनफॉर्च्युनेटली सपोर्ट नाही करत. आता हळूहळू थोडीशी आपली पॉप्युलेशन आणि स्ट्रेंथ वाढते, आणि होपफुली थोडे असे
काहीतरी वेगळं करणारी मंडळी हळूहळू गोळा होती, जमा होती, अँड पीपल आर गेटिंग कनेक्टेड. बट आय कम्प्लिटली अग्री विथ यू की आपलं ते आय डोंट नो व्हॉट इट इज, इट्स कल्चरल रिझन आहे का काय आहे, पण ज्या पद्धतीत मी दुसऱ्या कम्युनिटीज बघतो आपल्या भारतातल्या, ज्या एकमेकांना ज्या पद्धतीने ते सपोर्ट करतात, तसं मला आपल्या महाराष्ट्रीयन्सकडनं अनफॉर्च्युनेटली अजून तरी दिसत नाही. होपफुली आपल्यासारखी लोकच ते चेंज करतील यु नो कमिंग डेजमध्ये. सो होपफुली वी सेट अ गुड एक्झाम्पल फॉर द कमिंग जनरेशन. बट आय अग्री त्याचा आर्ट सोडून म्हणजे तेच आता की आपण इथे हे खूप करतो, म्हणजे आता स्टेज शो करतो मराठी, आता मराठी मंडळाचे आणि आपण करतो. सो वाय नॉट शेअर देअर इन्फॉर्मेशन किंवा काय, म्हणजे ते त्यांना पाहिजे, त्यांना सोर्सेस पाहिजे, त्यांना मे बी शॉर्ट फिल्ममध्ये काम करायचं आहे, पण ती इन्फॉर्मेशन येणार कुठून? ऑर्गनायझेशन कडून येणार ना, किंवा ऑर्गनायझेशनने काय ते अरेंज केलं पाहिजे. आता मला डॅलसवरून म्हणजे दिलीप करून आहे ही कॉन्टॅक्टेड मी, सेड की मराठी मंडळ ओव्हर देअर वॉन्ट्स टू डू समथिंग वेर दे वॉन्टेड मी टू कम अँड टॉक अबाउट like you know how to make short film in the right way. So it was a good, I feel that आपण करतोय ते in the right way, but we have to do it. Yes, गोष्ट आहे. But I'm very thankful to NAFA की बाबा त्यांनी एवढ्या सगळ्या मराठी कलाकारांना जवळ आणलं, आणि आता नाव पीपल कॅन डिसाइड टू वर्क. तर आता मी काय करतोय आता की म्हणजे रायटिंगमध्ये पण ना आपल्याला गायडन्स नाही मिळत प्रॉपरली कसं रायटिंग करायचं, स्क्रिप्ट रायटिंग करायचं. तर मी एक रायटिंग लॅब सुरू करतोय, जिकडे रायटिंग लॅबमध्ये म्हणजे आता मी माझी फीचर फिल्म लिहितोय राईट, अजून कोणीतरी को राईट करतोय राईट, तर बाकीचे लोक ती स्क्रिप्ट आपण वाचून दाखवायची त्यांना, ते लोक वाचतील. मी TVF माहिती आहे तुम्हाला? मी TVFच्या एका रायटरला भेटलो. दे हॅव अ ब्युटिफुल कल्चर. सांगू का, मेन्शन करू का? सो वी लव्ह TVF. सो TVF राईट, यू आय एम शुअर यू लाईक द रायटिंग ऑफ TVF राईट. दॅट इज TVF इज ऑल अबाउट रायटिंग. म्हणजे त्यांचं म्हणजे ऑफकोर्स डिरेक्शन एव्हरीथिंग इज गुड, बट स्क्रिप्ट इज व्हॉट दे आर रिअली गुड ॲट. राईट, एक्झॅक्टली. आणि त्याचा जो रायटरने मला सांगितलं, मी त्यावर बसलेलो आणि आय वॉज जस्ट इंटरेस्टेड इन देअर प्रोसेस. सांगतो त्यांची स्क्रिप्ट रेडी होते ना, तेव्हा दे टेक दॅट स्क्रिप्ट टू टाउन हॉल. ओके, 40 लोक असतात त्यात. ओके, चहावाल्यापासून वॉचमॅन पासून सगळे सेक्युरिटी पासून सगळे असतात तिथे, आणि दे ऑल रीड द स्क्रिप्ट अँड दे सी इफ इट्स फनी ऑर नॉट. सगळे वाचतात आणि सगळे कमेंट येतात आपापले. आणि इट्स लाईक सो बेसिकली इट गोज थ्रू सो मच की त्याच्यानंतर ती चांगली असलीच पाहिजे. म्हणजे इट इज बेसिकली कनेक्टिंग टू एव्हरी सिंगल पर्सन इन द फॅमिली किंवा यु नो ऑन द स्ट्रीट, विच इज वाय इट इज ऑल्सो वर्किंग ना. असं नाही की आय एम डिरेक्टर्स सन, मग ते डिरेक्टर्स सन प्रोड्युसर जे आता पीपल हु आर इन द इंडस्ट्री फॉर इयर्स, त्यांना ते व्हॅलिडेशनची गरज नाही पडत. आणि इट्स व्हेरी सिमिलर टू वॉट हॉलिवूड ऑल्सो डज. तर तोच एक करतोय की आम्ही असं म्हणजे सुरू करतोय की रायटिंग लॅब. म्हणजे तिथे काय होणार की मराठीमध्ये फक्त मराठीसाठी की जे मराठी पॅशनेट रायटर, मला आता ॲटलिस्ट 12 लोकांनी कॉन्टॅक्ट केलंय मराठी रायटर्सनी हु आर इंटरेस्टेड. काही लोक BMM साठी आर्टिकल्स लिहायचे, पण त्यांना फिल्म लिहिण्यात इंटरेस्ट आहे, पण त्यांना नॉलेज नाही आहे. तर मी त्यांना गाईड करीन, कारण मी आता ऑलमोस्ट 3 स्क्रिप्ट लिहिलेत, आणि आय वेंट थ्रू लाईक लिटरली मिलिटरी ट्रेनिंग. कारण लिटरली असे पण इन्सिडेंट्स झाले की मी स्टुडिओला पाठवली स्क्रिप्ट आणि त्यांनी 3री लाईन वाचली आणि कचरा डब्यात टाकलाय. म्हणजे तुमचं ते फॉर्मॅट चुकूच नाही शकत, टू बी परफेक्ट टू द टी. म्हणजे आणि इंडियामध्ये फॉर्मॅट ही गोष्ट आय डोंट नो आता सिरियसली घेत आहेत, कारण आता मी स्क्रीन रायटर असोसिएशनमध्ये मी पण जॉईन झालेलो लास्ट इयर इंडियामध्ये, आणि माझी पण स्क्रिप्ट तिकडे रजिस्टर केली आणि आय हॅव रेड सम स्क्रिप्ट्स ओव्हर देअर. आता फॉर्मॅटिंग होते व्यवस्थित. हां, वा, म्हणजे एकंदरीत तू हळूहळू प्रोजेक्ट घ्यायला लागले आणि ईश्वराच्या देवाच्या कृपेने तुला छान प्रोजेक्ट्सही मिळत गेले आणि प्रोजेक्टचा स्कोपही वाढत गेला. सो व्हेरी एक्साइटिंग. पण ऑब्व्हियसली अशी जर्नी, जरी तू आम्हाला एकदम यु नो सगळं रोजी पिक्चर दाखवतो, आय एम शुअर काही ना काही अडचणी आल्याच असणार. म्हणजे रोजी तर ॲक्च्युली बिलकुल नाही आहे. म्हणजे लाईक म्हणजे लिटरली म्हणजे ॲज अन आर्टिस्ट एव्हरी मॉर्निंग यू गेट अप आणि यू क्वेश्चन युअर सेल्फ की म्हणजे हे मी बरोबर करतोय का, यु नो, बिकॉज दॅट इज अगेन दॅट्स व्हेरी कॉमन बिंग ह्युमन. हां, तुम्ही कुठल्याही आर्टिस्टला विचारेल ना की अनसर्टनिटी असतेच. बरोबर. ओके, आणि अंटिल वेन द पर्सन गेट सक्सेस तेव्हा बोलतात की अरे ओव्हरनाईट सक्सेस मिळालं. असं नसतं की देर इज इयर्स ऑफ हार्डवर्क विच गोज बिहाइंड. आणि तुम्हाला कधी फायनली म्हणजे काय होतं की राईट प्लेस राईट टाईम ना, यू शुड बी रेडी विथ युअर क्राफ्ट. मग तुम्ही त्या राईट प्लेस राईट टाईम आणि क्लिक्स. पण टू गेट देअर म्हणजे देर इज म्हणजे आता आपलं डे जॉब असेल तर आपलं काय पेचेक असतो राईट,
पण म्हणजे फिल्म मेकिंगमध्ये असं म्हणजे समटाईम्स यू आर गेटिंग सर्वाइव्ह ऑन वॉट एव्हर यू गेट. So that is uncertainty. Sometimes you get work for months or sometimes you don't get work for months. So you have to see how you can creatively keep yourself busy. कारण या प्रोसेसमध्ये असं आहे की वॉट एव्हर टाइम यू आर इन्व्हेस्टिंग, म्हणजे आय स्टार्टेड बिलिव्हिंग इन 10,000 आवर थिअरी. मी पण बिलीव्ह करतो की कुठल्या स्किलमध्ये तुम्ही 10,000 तास टाकाल ना, यू विल बी गुड ॲट इट. सो आय स्टार्टेड पुटिंग 10,000 आवर्स टुवर्ड्स रायटिंग. पण त्यानंतर मग असं करता करता आय स्टार्टेड फोकसिंग ऑन डिरेक्टिंग. बट डुईंग दिस फुल टाइम आय हॅव ऑल द टाइम इन दिस वर्ल्ड ना. सो आय वॉज लाईक की चल डाऊन टाईम असेल तरी आय कॅन फोकस ऑन लर्निंग द क्राफ्ट, यु नो, बाय डुईंग समथिंग ऑर द अदर. मग असं पण झालं कित्येक वेळा की त्या प्रोडक्शनमध्ये बिकॉज आय डिड नॉट हॅव इनफ बजेट अँड डिड नॉट हॅव इनफ प्रोजेक्ट्स, त्या प्रोजेक्टचं म्हणजे लिटरली प्रोड्यूस मी केलं. प्रोड्यूस म्हणजे नॉट इन्व्हेस्टिंग बट आय गॉट द मनी. तर पूर्ण ते प्रोडक्शन मी प्लॅन केलं, डिरेक्टही मी केलं, लिहिली पण मीच, शूट मी नाही केली, कधी कधी शूट पण केली मी, एडिट पण केली मी. सो बेसिकली हां असं करून करता करता आता 10 वर्ष मी स्वतः एडिट करतोय. सो यु नो बट देन इट्स गुड की इन अ वे की इट मेक्स यू रेडी फॉर द बिगर पिक्चर. आणि तुला यू ऑल्सो गेट द कॉन्फिडन्स की बाबा टू बी एन HOD वॉट इट टेक्स टू बी देअर. तसं पण ते स्ट्रगल जर तू सांगितलं ना, सॉरी आपण स्ट्रगल सोडून दुसरीकडे गेलो. हां म्हणजे स्ट्रगल देर इज लॉट ऑफ अनसर्टनिटी. म्हणजे असं नाही की बाबा दॅट्स वेअर आय से की बाबा डोंट क्विट युअर जॉब अंटिल यू रिअली फील की यू आर रेडी फॉर इट. कारण खूप सॅक्रिफायसेस करायला लागतात. यु नो तुम्हाला इन्स्टंट ते ग्रॅटिफिकेशन नाही मिळत या गोष्टीने. फार फार महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो हर्षल भाऊंनी सांगितलेला. इन्स्टंट रिझल्ट कुठल्याच फील्डमध्ये नाही मिळत मला फार असं वाटतं. आपण बघतो कुठेही पण असं इन्स्टंट कोणीतरी सक्सेस, नॉर्मली त्याच्या मागे अथक परिश्रम असतात, महिने नाही वर्षानुवर्षांचे परिश्रम असतात, तेव्हा ते कुठेतरी जाऊन ते आपल्याला दिसतं. पण आपल्याला वाटतं की ते इन्स्टंट सक्सेस सब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे असं ना, या हाऊ डू यू इवन डिफाईन सक्सेस, लाईक व्हॉट इज सक्सेस. इंडस्ट्रीमध्ये मला असं हे कळलं ना की अरे इंडस्ट्रीमध्ये सक्सेस इज डिटरमाइंड बाय की तुम्ही किती सेलिब्रिटीजवर काम केलं आहे, किती कमर्शियल सक्सेस दिला आहे, राईट. पण तुमच्या लेवलला सक्सेस असं असेल की अरे मी इथे होतो, आता मी इथे आहे, ओके, हे माझे स्किल्स होते, आता माझे हे स्किल्स आहेत, बरोबर, आता मी इंडिपेंडेंटली. म्हणजे आपण सुरू पण करतो ना तेव्हा आपण, म्हणजे मी सुरू केलं तर मला माझा पहिला बजेट होता, तू सांगेन $350 बजेट होता, राईट, प्रोफेशनल प्रोजेक्टवरती. तो हळूहळू वाढत तो 3,000 गेला, मग तो 35,000 गेला. मग आता तुझी प्रोजेक्ट ते 100,000, 200,000, 300,000च्या वरती आहेत. तर तो आपण डायरेक्ट तिकडे पोहोचत नाही, हळूहळू जायला लागतं, वेळ लागतो त्याला. आणि आय फील दॅट इज सक्सेस. येस, राईट, दॅट इज एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ सक्सेस. म्हणजे तुम्ही ग्रो होत आहे, ग्रोथ आहे तुमची. यु नो, तू जे 300चा अली हैदरचा तू प्रोजेक्ट, $350 तो पहिला प्रोजेक्ट होता तुझा, तो मूवीचा, तिथे तू स्टार्ट केलेलं काही वर्षांपूर्वी. पण आता हळूहळू तुला 100, 200, 300Kचे प्रोजेक्ट मिळतात. सो दॅट्स अ अमेझिंग ग्रोथ. आणि सक्सेस क्रायटेरिया प्रत्येकाचा तू जसा म्हणतो तसा वेगवेगळा असू शकतो. काही लोकांना फक्त पैसा दिसतो, काही लोकांना फक्त आर्ट दिसते. पण आय थिंक त्याचा दोघांचा बॅलन्स फार महत्वाचा असतो. कारण अगेन तुम्ही नुसतं आर्ट खाऊन नाही जगू शकत. बरोबर आहे, ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. आणि ती प्रॅक्टिकल साईड पण समजणं महत्वाचं आहे. आता मला भरपूर ऍक्टर्स पण विचारतात की अरे मी जॉब सोडू का. फॉर ऍक्टर्स इट्स नॉट निडेड. तुम्ही एखादा प्रोजेक्ट केला, बरोबर आहे, देन फीचर फिल्म बोलतोय मी, तुम्ही एखादी फीचर फिल्म केली तेव्हा तुम्ही वर्कवरून ब्रेक घेऊ शकता, देन यू कॅन कंटिन्यू. काय 20-30 दिवसाचं प्रोडक्शन असतं काय, त्यानंतर मग तुम्ही जॉब करू शकता. बट फॉर आता लाईक अगेन माझं ते होतं ना, ते दॅट आर्टिकल इन्फ्लुएन्स मी अ लॉट टू फास्ट ट्रॅक दोज 5 years into 1 year. बरोबर. त्यासाठी मी ती ड्रास्टिक स्टेप घेतली की बाबा मला ते 15-20 वर्ष शिकायचं नाही आहे, मला ते फास्ट फॉरवर्ड 4-5 वर्षात मी कसं करू शकतो ते स्टेप्स. या नो, कारण माझी काही बॅकग्राऊंड नाही आहे इंडस्ट्रीचं. करेक्ट ना. आणि तुझ्यासाठी ते तर होतंच. प्लस आपल्याला दिवसातनं 24 तासच मिळतात, बरोबर. ओके, त्याच्यातले जर तू 10-12 तास तुझी मेंटल फॅकल्टी पूर्ण तू तुझ्या रिसर्चमध्ये घालवतोय, काहीतरी उरलं पाहिजे ना ऍट द एंड ऑफ द डे. तू जेव्हा बसतोय स्क्रिप्ट लिहायला किंवा डिरेक्ट करायला किंवा काही पण करायला, बरोबर, म्हणजे तुला तेवढं बॅटरी चार्ज तर पाहिजे ना. नाही, इव्हन कॅन्सर रिसर्चमध्ये लाईक आय टू बर्न अ लॉट ऑफ माय ब्रेन सेल्स. बरोबर. ॲट द एज ऑफ 25 माझी केस पांढरे झाले, आता फुल झाले पांढरे. बट ॲट द एज ऑफ 25 यु नो आय स्टार्टेड गेटिंग व्हाईट हेअर बिकॉज ते चालू होतं. मग नंतर मग फिल्म मेकिंगचा इंटरेस्ट होता. सो म्हणजे यू सेड ना की बाबा
24 तास करून करून किती करू. बरोबर. राईट. बरोबर. नाईस. छान. तर मग तू आता रिसेंटली तू वर्कशॉप घेतलास, तर त्या वर्कशॉपबद्दल थोडंसं सांगा मला. मला कॉन्सेप्ट फार छान वाटली, पण थोडं मला तुझ्या तोंडून ऐकायला आवडेल. सो बेसिकली मी जेव्हा शिकत होतो ना तेव्हा एक असं प्रॉपर गायडन्स नव्हता. वर्कशॉप्स होते ते मी काय वर्कशॉप्समध्ये गेलो, आणि प्लस जो मी सिनेमा कॅमेरा घेतला, लेन्सेस घेतला, मी आय वॉज लिटरली सिटिंग विथ दिस कॅमेराज अँड लेन्सेस, आणि कोणी दाखवायला रेडी नाही मला की कसा तो यूज करायचा. ओके. कारण मी ह्युस्टनमध्ये घेऊन गेलो काही सिनेमॅटोग्राफर्सकडे, प्रोड्युसर्सकडे. दे आर लाईक की अरे तू स्वतः शिकायला पाहिजे, मी तुला कशाला शिकू. बिकॉज दे एव्हरीवन सीज यू ॲज अ कॉम्पिटिटर. आणि ते म्हणजे नो वन वॉन्ट्स टू गिव्ह द सिक्रेट्स टू यू, ट्रेड सिक्रेट्स. हां. बट दे आय फील दॅट की दॅट इज ऑल्सो लिमिटिंग द ग्रोथ ना विदिन द कम्युनिटी. बरोबर. की आता जर समजा इफ द होल आयडिया अबाउट द वर्कशॉप इज की या 2 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये आय एम लिटरली गिव्हिंग अवे ऑल माय सिक्रेट्स विच टूक मी 5 years टू लर्न. तर लिटरली त्या 2 दिवसात ना म्हणजे पीपल हू हॅव गिवन लाईक काय बोलतात फीडबॅक ऑन द वर्कशॉप, दे हॅव रिअलाइज की अरे वॉट नॉट टू डू. आणि मी सगळं सांगून टाकलं, कारण त्यांना मी सांगता मी स्वतः पण शिकतोय. आणि ती एक फेथ पण डेव्हलप होते ना कम्युनिटीमध्ये की बाबा. आणि प्लस कसं आहे की अशा मी भरपूर लोकांना बघितलं आहे ज्यांनी शॉर्ट फिल्म बनवले आहेत विदाउट द नॉलेज ऑफ क्रिएशन. हां. आणि ते त्या प्रोड्युसरने पैसे टाकले, ही हॅज बर्न्ट हिज हँड वन्स, ही इज नेवर गोइंग टू इन्व्हेस्ट अगेन. बरोबर. सो द राईट वे ऑफ फिल्म मेकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते म्हणजे विच इज वाय आय फील की अरे इफ दिस नॉलेज इज गोईंग आउट अँड इट इज हेल्पिंग पीपल टू डू फिल्म मेकिंग इन अ राईट वे. की जसं मी तो अली हैदरचा व्हिडिओ तो का वाईट वाटला, कारण आम्ही त्यात लाईटिंग नाही केली. तुम्हाला लाईटिंग करण्यासाठी कोण पाहिजे? गॅफर पाहिजे. बेसिक गोष्टी. अरे आणि आय एम अमेज्ड 11 वर्षाची मुलं दे आर लर्निंग द फिल्म लिंगो. तर तू व्हिडिओज बघ, आमचे जे वर्कशॉपचे हे आहेत ना, फीडबॅक आहे ना, दे आर टॉकिंग फिल्म लिंगो आफ्टर द वर्कशॉप. म्हणजे 11 वर्षाचे पण स्टुडंट्स होते तुझ्याकडे? 11 वर्षाचे होते, 15 वर्षाचे होते, वेगळे होते. व्हेरी नाईस. आणि प्रिडॉमिनेंटली तुझे स्टुडंट्स ह्युस्टनवरनं होते का? नाही, ऑस्टिनवरून होते, ओक्लामावरून होते, कॅलिफोर्नियावरून आले, डॅलस. आता किती बॅचेस झाल्यात तुझ्या? आता 2 झाले, आता 3री अनाऊन्स केली. 2 फिल्म. दिस इज इट्स अ फिल्म मेकर्स वर्कशॉप. फिल्म मेकर्स वर्कशॉप. सो 2 दिवसाचं वर्कशॉप असतं आणि त्याच्यात तू फोकस करतो ऑल ॲस्पेक्ट्स ऑफ फिल्म मेकिंग. हां. आणि प्लस व्हॉट आय डू इज की आता एखादं प्रोडक्शन तुम्ही करायला गेलो, राईट, शॉर्ट फिल्म शूट करायला गेला तर तुमचा ॲटलिस्ट 4-5 हजारचा खर्च आहे एका दुसऱ्या प्रोडक्शनसाठी. गॅफर, ग्रिप, सगळ्यांचे पेमेंट सगळं. सो आम्ही एक सेटच क्रिएट केलेला, आणि तो सेट क्रिएट करून म्हणजे मी आय गॉट हेल्प फ्रॉम माय इंडस्ट्री सो दॅट दे आर नॉट लाईक सो आय कॅन टेक केअर ऑफ दिस फायनान्शियली ना, कारण वर्कशॉपची फीस फार कमी आहे, पण त्यात प्रोडक्शन क्रिएट करणं ही खूप महाग गोष्ट जाते. सो ते क्रिएट करणं, वी ॲक्च्युली क्रिएटेड अ प्रोडक्शन सेट सो दॅट दे कुड सी वॉट इट इज टू वर्क विथ द गॅफर, ग्रिप, प्रोफेशनल ॲक्टर्स. आता लास्ट वर्कशॉपमध्ये जे ॲक्टर्स होते, ही वन ऑफ द ॲक्टर हॅड वर्कड ऑन मॉर्गन फ्रीमॅन फिल्म. वन ऑफ द ॲक्टर वॉज ही वॉज बॉडी डबल ऑफ स्पायडरमॅन. टिमोथीचा तो हे होता, बॉडी डबल होता. सो दे शेअर देअर एक्सपिरियन्सेस. इट वॉज म्हणजे आय एम ट्राईंग टू गेट द रिअल एक्सपिरियन्स. कारण मी जे वर्कशॉप केले ना तिथे फर्स्ट ऑफ ऑल सिनेमा कॅमेराज तुम्हाला बघायलाही नाही मिळत, कारण युनिव्हर्सिटीजकडे जे वर्कशॉप करतात त्यांच्याकडे कॅमेराज नसतात, प्रोडक्शन कॅमेराज, कारण ते शूट नाही करत ना काय. प्लस तुम्हाला हँड्स ऑन घ्यायला मिळत असलं तरी कुठला तरी 20-30 वर्ष जुना त्यांनी घेतलेला, प्रोक्यूर केलेला मे बी कॅमकॉर्डर असतात पॅनासॉनिकचे, जुन्या टेक्नॉलॉजीचे वगैरे. इव्हन न्यूयॉर्क फिल्म स्कूलमध्ये कॅमकॉर्डर्स आहेत फक्त, प्लेसमेंट आहे. एक्झॅक्टली, इट डझंट मेक सेन्स फॉर देम. पण आता इफ you don't understand what it is to have a cinema camera, what is to have a cinema lenses, correct, so then तुला कसं कळणार की मी ते त्या स्टेपला कसं पोचू. आय एम टेकिंग अ रिस्क राईट नाव की हा कॅमेरा त्यांना हँडल करायला देतोय मी, कारण नुसतं काही काय चाललं तर मला $5-10 हजारचा खर्च आहे, आणि प्लस ते इन्शुरन्स कव्हर नाही करणार बिकॉज समवन एल्स वॉज हँडलिंग इट. बट आय एम टेकिंग अ चान्स बिकॉज समवेअर आफ्टर दिस दे विल नॉट क्रिएट समथिंग विच इज लाईक जे आपण स्वतः आपल्याला आपलं काम नाही आवडत जे आपण जुनं बघतो ते, पण ॲटलिस्ट दे विल डू इट इन द राईट वे. बरोबर. असं नॉलेज एखाद्या इंडस्ट्री प्रोकडनं मिळणं फार महत्त्वाचं आहे, एस्पेशली वेन यू आर स्टार्टिंग आउट, सो दॅट यू डोंट रिपीट दोज मिस्टेक्स. कारण काय होतं की
आपल्या त्या चुका सुधारण्यामध्येच आपले भरपूर दिवस चालले जातात. सो म्हणून मला वाटतं की तुझा हा फिल्म मेकर्स वर्कशॉप जो आहे ना, देर इज लॉट ऑफ व्हॅल्यू इन इट. आणि आय थिंक जो कोणी नवीन फिल्म मेकिंगमध्ये इंटरेस्टेड असेल, एस्पेशली जर मराठी आहात तुम्ही किंवा हिंदी आहात, देसी कम्युनिटीचे आहात आणि तुम्हाला शिकायला आवडतंय फिल्म मेकिंग किंवा जाणून घ्यायचं आहे, तर हा वर्कशॉप तुम्ही नक्की चेकआउट करा. आता काही जे स्टुडंट्स आलेले ना फर्स्ट बॅचमध्ये, त्या लोकांनी ऑस्टिन फिल्म स्कूलचा पण केलं आहे वर्कशॉप. हो. आणि दे फाउंड मोर व्हॅल्यू बिकॉज त्यांना हँड्स ऑन एक्सपिरियन्स मिळाला. आता इन फ्युचर वर्कशॉप्समध्ये मी असं करणार आहे की त्यांना प्रोडक्शन एन्व्हायरमेंटची आयडिया येईल, त्यांना मी इन्व्हॉल्व पण करीन इन प्लॅनिंग इन फ्युचर. ते जरासे लेंदी असतील वर्कशॉप, आणि इच वर्कशॉप विल हॅव डिफरंट सीन्स. वा. आता आम्ही क्राईम सीन शूट केलं. ओ, तुम्ही ऍक्च्युअल सीन शूट केला? हां, सीन शूट केला. हां, लाईक माझ्या फीचर फिल्म मधले 2 सीन शूट केले मी. वा. सो दिस इज लाईक ऍक्च्युअल हँड्स ऑन शूटिंग ऑफ अ सीन. हो हो. वा. कारण नुसतं थिअरिटिकल इज नॉट इनफ. कारण तुम्हाला ट्रबल शूट हे तुम्हाला सेटवरती कळतं. प्रत्येक सेटमध्ये प्रॉब्लेम असणार, काही ना काहीतरी प्रॉब्लेम असणार, आणि ते तुम्हाला ॲज अ टीम ट्रबल शूट करायला लागतं. बरोबर आहे, बरोबर. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सेटवरतीच कळतात. सो तो सेट एक्सपिरियन्स आम्ही देतोय त्यांना. मला पर्सनली हा वर्कशॉप नक्की करायला आवडेल हर्ष, आणि थँकफुली मी ऑस्टिनमध्ये असल्यामुळे आय एम प्रेटी शुअर मी पुढच्या एखाद्या बॅचमध्ये नक्की अटेंड करेल. माझे जे काय चॅलेंजेस आहेत, काय सिक्रेट्स आहेत, ते मी सगळे सांगतोय. बिकॉज मला ते गोष्टी नाही मिळाले. बरोबर. म्हणजे नो वन वॉज रेडी टू शेअर विथ मी की अरे कसं हे करायचं, काय करायचं, किंवा इव्हन सिनेमा कॅमेरा घ्यायचा की नाही घ्यायचा. बरोबर. आणि जे वर्कशॉपमध्ये तर मी ते सांगतो की तुम्हाला घ्यायची गरज नाही आहे, तुम्हाला ती गोष्ट इन्व्हेस्ट करायची गरज नाही. मी का इन्व्हेस्ट केलं, कारण आय डिडंट वॉन्ट टू वेट की अरे बाबा मी आता डिरेक्ट करतोय, तर देन मी मग आता प्रोड्युसरची वाट बघतोय, इक्विपमेंटची वाट बघतोय. ते दॅट वन थिंग आय एम टेकिंग केअर ऑफ. बरोबर. तर आय एम लाईक जस्ट ट्राईंग टू कट दॅट होल प्रोसिजर. 1 मिनिटाचा सीन शूट करायला अर्धा दिवस गेला. का गेला? बरोबर. दे गेट टू अंडरस्टँड दॅट. आणि फार महत्वाचं काय म्हणतात नॉलेज येते, जे कुठल्याही पुस्तकात तुम्हाला मिळणार नाही. तू जसं म्हटलं की ते एकदम प्रॅक्टिकल नॉलेज आहे, ते सेटवरच मिळतं. तर दॅट्स व्हॉट आय वुड से की तुमच्याकडे काही शॉर्ट फिल्म चालू असतील, फर्स्ट ऑफ ऑल वर्क विथ पीपल हू आर 10 steps अहेड ऑफ यू. कारण आपण आपल्या मित्रांबरोबर करतो आणि त्यांच्यावर पण करायचं, बट वर्क विथ पीपल, शॅडो पीपल हू आर 10 steps अहेड ऑफ यू. बरोबर आहे. म्हणजे काय होईल की तुम्ही त्यांच्याकडून काही गोष्टी शिकला ना. आय थिंक फार मोठी तो काय म्हणतात त्याला जीवनाचा हॅक आहे तो. लाईक यू हॅव टू शॉर्ट सर्किट दिस थिंग्स. जर तुम्हाला पटकन पुढे जायचं असेल तर का नाही तुम्ही, म्हणजे त्या चुका तुम्ही कशाला करायच्या ज्या चुका दुसरं कोणी केलेल्या आहेत, आणि जर ते शिकवायला तयार आहेत तुम्हाला, वाय नॉट लर्न फ्रॉम देम. आणि म्हणजे मला असं वाटतं ना की तुम्ही इफ यू आर व्हेरी सिरियस ना, देन आयडेंटिफाय इट. भरपूर लोक ते आयडेंटिफाय नाही करू शकत. आणि आय विल टेल यू अ व्हेरी सिम्पल वे टू आयडेंटिफाय इट. एका सेटवरती काम करा. माझ्याकडे जे इंटर्न्स येतात ना, आय वुड से 60% ऑफ इट दे कम विथ द ड्रीम की अरे आय वॉन्ट टू सम डे मेक अ फिल्म ऑन नेटफ्लिक्स. आणि 60% ऑफ इट दे फील की अरे आय विल रॅदर वॉच इट ऑन नेटफ्लिक्स देन मेक इट सम डे. देअर ड्रीम्स आर ओव्हर. कारण ते 2 दिवस सॅटर्डे संडे पण तुम्ही काम केलं ना प्रोडक्शन सेटवरती, तो घाम गळल्यावर कळतं. फिल्म लाईन म्हणजे पडद्यावर छान दिसते, पण ऍक्च्युअल काम वेगळं. कारण ते महिने जातं ते काम, आणि शेवटी बट देर इज दिस ब्युटिफुल आर्ट. सी अगेन फिल्म मेकिंग इज सच अमेझिंग की बाबा मी इथे बसल्या आय एम एबल टू रीच आउट टू मासेस. राईट. द पॉवर ऑफ सिनेमा इज सो अमेझिंग. जे माझ्या डोक्यात चाललंय, आय एम एबल टू ट्रान्झिशन समवन. एखाद्या माणसाला कथार्टिक मुवमेंट आलं किंवा एखाद्या माणसाची लाईफ चेंज झाली बिकॉज ऑफ अ फिल्म, दॅट इज द पॉवर ऑफ सिनेमा. इट्स इमॉर्टल. म्हणजे गुड फिल्म्स आर इमॉर्टल. इमॉर्टल, यस. वा, फार छान. आपल्या प्रेक्षकांमध्ये कोणी आहे जे फिल्म मेकिंग लाईनमध्ये मे बी त्यांचं शिक्षण नाही झालं आहे, किंवा फिल्म मेकिंग सोडून दे, त्यांना थोडंसं आपल्या कुठल्या व्ह्यूअरला आर्टिस्टिक इन्क्लिनेशन आहे, कुठेतरी कविता लिहायची आहे, किंवा मग फिल्म बनवायची आहे, किंवा कंटेंट बनवायचं आहे, काहीतरी आर्टिस्टिक करायची ती एक आतून इच्छा आहे, पण मे बी त्यांचं शिक्षण तुझ्यासारखं सायंटिफिक लाईनमध्ये झालं आहे, किंवा कॉमर्समध्ये झालं आहे, पण ती आतून इच्छा आहे. तर अशा व्यक्तीला तू काय मार्गदर्शन देऊ शकतो तुझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरनं? म्हणजे आय फील ना की इफ यू आर अ इंजिनियर और डॉक्टर और इफ यू आर फ्रॉम दॅट फील्ड, आय फील की योर चान्सेस ऑफ बिकमिंग अ गुड फिल्म मेकर्स आर व्हेरी हाय. कारण आपण जेवढे टेक्निकली नॉलेजेबल आहोत ना, दॅट सी फिल्म मेकिंग काय हे लोक सेटवरती जाऊन शिकलेले आहेत.
ते आता फिल्म स्कूलमध्ये आता प्रॉपरली ते स्ट्रीमलाईन करतात. बट सी आय मीन इफ युअर इंजिनियर यू अंडरस्टँड द प्रिन्सिपल्स ऑफ लाईटिंग. ती लाईट आहे, तिचं प्रिन्सिपल काय, फिजिक्स काय आहे, आपल्याला ते कळतं. आणि वी आर व्हेरी इन्क्विजिटिव्ह बिकॉज वी हॅव दॅट एज्युकेशन नॉलेज ना. फिल्म सेट्सवरती शिकण्यापेक्षा आता फिल्म सेट्सवरती जे काम करतात गॅफर्स, त्यांना आयडिया नसते. बट वेन आय वर्क विथ इंजिनियर्स दे आर व्हेरी क्युरियस. ते लाईटच्या मागे जातात आणि वाचतात ते लाईटची इंटेन्सिटी काय, किती वोल्ट आहे, किती वॉट आहे, स्टडी करतात. सो देन सिनेमा काय 23 frames per second, 23.98 frames per second. वाय इट इज 23.9 frames per second? बिकॉज युअर ह्युमन आय इज तेवढाच फ्रिक्वेन्सी ते मेजर. हां, तेच तुम्ही 48 वरती शूट केलं तर ते स्लो मोशनमध्ये कूल वाटेल, पण ते ह्युमन नाही वाटणार तुला. राईट. लेन्सेस आहे, 50 mm लेन्स आहे. राईट. 50 mm इज अ ह्युमन आय. ते 35 केलं जरा वाईड होईल, 16 mm अल्ट्रा वाईड होईल. पण युअर ह्युमन आय इज 50 mm. त्यामुळे तुझं जर ह्युमन पर्स्पेक्टिव्ह तुला करायचं तर 50 mm वर्क्स लाईक मॅजिक. राईट. तर ते सगळी गोष्टी आहेत, हे सगळी गोष्टी इंजिनियर्स पटकन शिकू शकतात. फक्त काय डिसिप्लिन आहे महत्त्वाची. की आता इफ यू आर थिंकिंग की अरे मी काहीतरी शिकीन, काहीतरी काय करीन, ती कधी तुम्ही ती डाय डाऊन होईल. किंवा तुम्ही अशी शॉर्ट फिल्म बनवली मित्रांबरोबर विच यू फील की अरे हां मी करीन, हे करीन, ते करीन, मी सगळं करीन, आणि मग ती आली बाहेर आणि देन यू फील की अरे ही चांगली नाही दिसत आहे, माहिती आय एम नॉट फिट टू डू इट. हे असं पण भरपूर लोकांकडे मी बघतो. दॅट इज वाय मी ते प्रयत्न करतोय वर्कशॉप के थ्रू की यू अंडरस्टँड व्हॉट इट टेक्स टू क्रिएट द राईट प्रोडक्ट. मग ते तुम्ही व्यवस्थितीने केलं ना देन यू माइट फील की अरे आय एम लाईक वर्थ मोर. करेक्ट. आणि तुम्ही कुठेतरी तुमचे चान्सेस ऑफ सक्सेस पण तुम्ही वाढवताय. राईट. 100% वाढवताय. हां, म्हणजे तुम्ही म्हणजे दॅट्स व्हॉट आय एम सेइंग ना की आता इंजिनियर्स येत आहेत ना, आय एम फाइंडिंग दिस व्हेरी अमेझिंग थिंग. इंजिनियर्स आर ॲक्च्युली ट्रबल शूटिंग फिल्म्स. They are creating softwares, apps. Filmmaking is a very disorganized industry. आणि व्हेरी बिहाइंड द कर्व इफ यू टॉक अबाउट टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजीमध्ये फार म्हणजे आपण जे बघतो मार्वलमध्ये, DC फिल्म्समध्ये, यू विल बी अमेज्ड. इवन द लाईट्स, आता तू जी आता लाईट आणली आहे, राईट, इफ यू टेल्स एनीवन की तुझी LED लाईटमध्ये चार्जेबल LED लाईट आहे, दॅट इज अ न्यूएस्ट. दॅट इज अ हां. वेन आय वॉज वर्किंग आता ज्या तेलुगू पिक्चरमध्ये काम करत होतं ना, माय गॅफर हॅड वर्कड ऑन कॅप्टन फिलिप्स फिल्म, लाईक अ लॉट ऑफ मार्वल फिल्म्स. ओके. ही हेटेड LED लाईट्स. कारण जे प्युरिस्ट लोक LED लाईट्स नाही आवडत, राईट, त्यांना आवडत नाही. बिकॉज दे आर वर्किंग विथ लाईक दोज आरी लाईट्स. लाईक आम्ही जी M18 वापरवतो, RE M18 वापरवतो, दिस इज लाईक ह्यूज जायंट लाईट. हां, एवढी मोठी लाईट आहे ती M18 करून. नाव माझ्याकडे एक त्या M18 वरती आम्ही 2 जनरेटर लावलेले. ओके. आणि नेबर कॉल्ड कॉप्सोनस की आम्ही ते नॉईज पोल्युशन खूप करतोय. ओके. त्यांनी 2दा कॉप्स केले. मग ते आम्हाला ते सांगितलं, वॉर्निंग दिली की M18 बंद करा. ओके. माझ्याकडे LED लाईट होती. ओके. तर आता ती हाऊस पॉवरवरती चालणार नाही लाईट. ती माझ्याकडे ती एक LED लाईट होती विच इज 1200D च्या पॉवरची. ती लाईट हाऊस पॉवरवर चालते. वा. जनरेटर लावायची गरज नाही. लेटेस्ट अँड ग्रेटेस्ट टेक्नॉलॉजी. राईट. सो दॅट्स हाऊ म्हणजे द इंडस्ट्री इज ॲडव्हान्सिंग. आणि हू इज ब्रिंगिंग द चेंज? इंजिनियर्स. ट्रू. सो इंजिनियर्स आर like they can brilliantly transition the industry. Yeah. Engineers can also create apps and make a lot of money out of it. Yeah, and fix all these problems. Like these are genuine problems. But that's how I think engineers can make a huge difference. फक्त ते डिसिप्लिन असणं महत्त्वाचं आहे. राईट. नाही पण ओके, आता थोडंसं आपण बॅक टू आवर क्वेश्चन. प्रॅक्टिकल जर सजेशन द्यायचं म्हणतोय, नॉट जस्ट रिलेटेड टू फिल्म मेकर्स, राईट. ओके. अजून काही असे टिप्स आणि सजेशन्स आहेत का तुझे? म्हणजे आय वुड से की जस्ट बी शेमलेस. जस्ट पिच युअर सेल्फ आउट शेमलेसली. किंवा दिस इज वेअर आय स्टँड. मला काही येत नाही, मला येतं, मला शिकायचं आहे. आणि फील फ्री टू वर्क फॉर फ्री. बट वेन यू वर्किंग लाईक कुठल्या फिल्म सेटवरती मग तुम्ही जाताना 2 तासासाठी 3 तासासाठी जाऊ नका. बिकॉज युअर तो पर्सन तुम्हाला परत नाही बोलवणार. कारण काय होतं, तुम्ही आता एका इंटर्नशिपच्या पोझिशनसाठी पण जाताय, तर सुरू करताय तुम्ही एंडपर्यंत राहा. तुम्हाला पण शिकायला मिळेल. कारण तुम्ही जो मधला पार्टमध्ये सोडता ना, ते तुम्हाला तुमचे जे टास्क आहेत ते फिल इन करायला प्रोडक्शनला इश्यू होतात. बरोबर. आणि तुम्ही ते शिकणार पण नाही. राईट. सो ते तुम्ही सेटमध्ये जाऊन शिका. म्हणजे आय फील मोस्ट ऑफ माय नॉलेज केम वेन आय वॉज वर्किंग ॲज अ PA/AD. इवन वेन आय वॉज वर्किंग ॲज अ डिरेक्टर. असले की आता पण असं झालं की समजा आता या सीनसाठी टेबल क्लीन पाहिजे, शूट करायचं आहे, कधी कधी मी स्वतः क्लीन करतो. तेच काय होतं, ते जेव्हा AD कोणी असेल त्याने नाही केलं त्याला लाज वाटते, मग तो जातो आणि नेक्स्ट टाइम ते रेडी असतं. सो यू हॅव टू मेक शुअर दॅट यू व्हेरी हँड्स ऑन. मला एखादा कॉल आला 5 वर्षापूर्वी आय थिंक की अरे मला फिल्ममध्ये घुसायचं आहे.
मी त्याला बोललो की यू बिकम एन AD किंवा PA लाईक सो दॅट यू कॅन लर्न फास्ट. तो बोलतो अरे आय ओन $1 million कंपनी, मी हे छोटी मोठी कामं नाही करणार. तर मी त्याला बोलतो देन यू बी एन इन्व्हेस्टर, यू बी अ प्रोड्युसर. एक्झॅक्टली, दॅट इज त्यासाठी वेगळा रोल आहे. हां, दॅट इज द राईट रोल यू कुड गेट इन. बट इफ यू वॉन्ट टू बी अ डिरेक्टर देन तुला म्हणजे आय फील डिरेक्टर ऑन अ सेट इज वन ऑफ द मोस्ट मिसरेबल पर्सन ऑन सेट. तो सगळ्यांचे हातपाय जोडून सगळ्यांकडून काम घेतो. ही इज मॅनेजिंग ऑल द इगोज आणि एव्हरीथिंग, राईट. आपण 9 to 5 जॉबमध्ये एव्हरीथिंग इज व्हेरी सोफिस्टिकेटेड. जरी HR तुम्ही अरे तुरे काय करू नाही शकत बट फिल्ममध्ये यू हॅव टू बी व्हेरी हँड्स ऑन अँड यू हॅव टू बी व्हेरी ह्युमन टू पीपल. वर्कशॉप्स तर चांगले चालूच आहेत तुझे, सो त्याच्यासाठी तुला गुड लक. पण पुढचा प्लॅन काय तुझा? तुझे काही प्रोजेक्ट्स पाईपलाईनमध्ये आहेत का जे तू आमच्यासोबत शेअर करू शकतो? हो येस. सो आता एक सचीज लाईफ करून एक फिल्म करतोय मी. सचीज लाईफ इज बेस्ड ऑन अ ट्रू स्टोरी. ती आता गेले 2 वर्ष मी डेव्हलप करतोय. व्हेरी क्लोज फ्रेंड ऑफ माइंड राहुल, ही इज प्रोड्युसिंग इट. राहुल भट करून. राहुल नावाचे चांगले असतात. चांगले असतात एक्झॅक्टली. आणि आय एम व्हेरी फॉर्च्युनेट टू मीट यू. सो तो ही इज प्रोड्युसिंग इट. आणि म्हणजे त्याची जर्नी अशी झाली की आता मी तो ट्रेलरही दाखवीन त्याचा. लॉट ऑफ पीपल हॅव लव्ड इट. आय थिंक वी आर काइंड ऑफ पॉज्ड ऑन द प्रोडक्शन पार्ट, pre-production part of it. So if someone is interested to invest in that film, it's a good opportunity. We have some very known cast who are interested to do it. आणि ती फीचर फिल्म मी खूप कन्सल्टन्सला पिच केली आणि सगळं त्याला रिवाईज केलं आहे खूप. सो इट इज ॲट अ व्हेरी गुड स्टेज. ती एक फीचर फिल्म चालू आहे. दुसरी ODM नावाची क्राईम थ्रिलर आहे. ODM, हां, तीही मी पिच करतोय. अजून एक हमड्रम नावाची फिल्म लिहिली आहे मी. हमड्रम? हां, हमड्रम म्हणजे मोनोटोनस बोरिंग, राईट. सो हमड्रम नावाची जी फिल्म आहे ती स्टो लॅबमध्ये सिलेक्ट झाली आहे. नाईस. तो दे आर गोइंग टू हेल्प मी डेव्हलप इट. वा. सो ती आता डिसेंबरपर्यंत आम्हाला फर्स्ट ड्राफ्ट काढायचं आहे. वा, दॅट्स ह्यूज. कॉंग्रॅच्युलेशन्स. सो आय मीन ते लाईक आय लव्ह रायटिंग म्हणजे लाईक इन दॅट वे. सो तो एक मला रायटिंगसाठी टाइम काढायला मिळतोय. तो लाईक आय एम व्हेरी एक्साइटेड अबाउट. छान. म्हणजे 3 प्रोजेक्ट्स तुझे पाईपलाईन मध्ये आहेत आता. व्हेरी नाईस. नॉर्थ अमेरिकेमध्ये आपला एखादा व्ह्युअर आहे किंवा सपोज मीच इनडायरेक्टली हा तुला प्रश्न विचारतोय, मला हर्ष सोबत काम करायचं आहे ॲज अ मे बी इंटर्न. आय जस्ट वॉन्ट टू लर्न द क्राफ्ट ऑफ मूवी मेकिंग. तर इज देअर अ पॉसिबिलिटी की माझा एखादा व्ह्युअर कॅन रिच आउट टू हर्ष टू ॲब्सोल्युटली पिक युअर ब्रेन अँड 100%. मला इंस्टाग्राम म्हणजे आय एम व्हेरी ॲक्टिव्ह. आता मी आय स्टार्टेड बिंग ॲक्टिव्ह कारण आता पीपल दिस डेज आर मोर इन टू इंस्टाग्राम ना. तर इंस्टाग्रामवरती मला रिच आउट करू शकता किंवा फेसबुकवर रिच आउट करू शकता किंवा माझ्या नंबरवरती पण रिच आउट करू शकता. म्हणजे लाईक मला हर्षभाऊंचं इन्स्टा हँडल फारच जास्त आवडतं कारण फार युनिक आहे. सायंटिस्ट फिल्म मेकर ते लक्षात राहण्यासारखं पण आहे. आणि इट ॲक्च्युली द हँडल ॲक्च्युली टेल्स हिज लाईफ स्टोरी इन अ व्हेरी क्विक फॉर्मॅट. तर वा हर्षभाऊ, तुमची ही स्टोरी फारच इन्स्पिरेशनल तर आहेच, पण कुठेतरी एक अशी फार अशी पॉझिटिव्ह त्याला एक आर्क आहे की माणसाने जस्ट बिकॉज आपण क्लासिकली एखाद्या फील्डमध्ये ट्रेंड आहे त्याचा अर्थ असा नाही की आयुष्यभर तेच करत राहायला पाहिजे किंवा यू डोंट नेसेसरली हॅव टू रिझाइन युअर सेल्फ टू दॅट फेट. यू कॅन, तुम्ही केव्हाही तुमच्या, ते म्हणतात ना तूच तुझ्या आयुष्याचा शिल्पकार. थोडंसं क्लिची आहे किंवा चीजी आहे पण ती खरं आहे. आणि तू ते तुझ्या स्टोरीमधून तू प्रूव्ह करून दाखवलं की जिथे तुझं पॅशन होतं तिथं तू हळूहळू का होईना तुझ्या आयुष्याची जी शिप होती तू ती वळवली आहेस आणि ती आता त्या दिशेने चालली आहे. आणि मला ह्या गोष्टीचा बिलकुल डाऊट नाही आहे की नक्कीच तुझं फिल्म मेकिंग करिअर इज गोइंग टू टेक ऑफ अँड वी आर गोइंग टू सी लॉट ऑफ मेड बाय हर्ष माडेश्वर क्रिएशन्स इन द फ्युचर. थँक्यू सो मच हर्ष. तू नुसता आला नाही, तू आमच्यासोबत एवढं छान सगळं टेक्निकल नॉलेज प्लस तुझी स्टोरी सगळं शेअर केलं. आमच्या व्ह्युअर्सला तू भरपूर छान गायडन्स दिलेलं आहे. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ नक्की बघा कारण त्यात आपण जाणार आहोत सॅन होजे कॅलिफोर्नियाला नाफाचा पहिला अमेरिकेतील मराठी फिल्म फेस्टिवल बघायला. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.